विचारपूर्वक ठरवले की सर्वांना काय बोलवायचं आपण. माझे शब्द आहेत सर्व माता पिता, बंधू भगिनी आणि मित्रमैत्रिणी. पहिली आणि कायमची शाश्वत मुळातली आनंदाची गोष्ट म्हणजे सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. त्या नेहमी असतातच, नेहमी असल्या पाहिजेत. पण नुकतीच दिवाळी झाली आहे, त्या निमित्ताने त्या पुन्हा एकदा म्हणण्याचा आनंद असतो. आणि आज मला संधी मिळाली वेदभवनच्या व्यासपीठावर येण्याची. तो सन्मान आहे असं मी समजतो. त्या सन्मानाबद्दलच मी वेदभवनचाच मुळे मनापासून आभारी आहे. म्हणून त्या शुभेच्छा शब्दामध्ये सुद्धा व्यक्त करण्याची मी संधी घेतोय. ती मला असलेली संधी आहे. तेव्हा विलक्षण शुभेच्छा सर्वांना. वेदभवनच्या कार्याबद्दल माझ्या मनामध्ये वर्षानुवर्ष दीर्घकाळ माझ्या लहानपणापासून नितांत आदर आहे. आणि गेली अनेक वर्ष गुरुजींशी माझे जिव्हाळ्याचे संबंध तयार झाले. तेव्हापासून आमचं चाललं होतं की वेदभवनवर मी यावं आणि काही ना काहीतरी राहत गेलं. त्याचं वर्णन करायची आपली भारतीय पद्धत आहे. योग नाही तर योग आज आला. तो मी सन्मान आहे. त्याबद्दल वेदभवनचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि मी सुरू करताना हे निश्चित म्हणेन की आज येऊ शकलो हे शेवटचं न ठरता पुढच्या काही एकत्र वाटचालीची ती सुरुवात व्हावी अशी मी ईश्वरापाशी प्रार्थना करतो. थोडंसं काहीतरी माझ्याच्याने काम जमत आहे, ती पण ईश्वराचीच कृपा असते. आणि त्यामधली भारतीय संस्कृती अत्याधुनिक पायावर आणि अत्याधुनिक रूपात उभं करण्याची दृष्टी येते. आपल्याला जीवनाची सर्व क्षेत्र आपल्या प्रतिभेने जिंकता आली पाहिजे. ते आपलं जिंकणं तलवारीच्या आधारावर नाही नुसतं, किंवा डॉलर किंवा इकॉनॉमी अर्थव्यवस्था जिंकायची याच्यावर केवळ नाही. मानवी जीवनाची सर्व क्षेत्र ती आपल्या स्वतंत्र प्रतिभेने जे पादाक्रांत करते, तिला जो आकार द्यायचा तो आमची या देशात 5000 वर्ष चालत असलेली संस्कृती तिच्यापासून काहीतरी तुटून ती सगळी म्हणजे कसं टाकाऊ आहे, ते म्हणजे कसं बुरसटलेलं आहे, ते म्हणजे कसं असहिष्णू आहे, ते म्हणजे कसं सेक्युलर वादाला विरुद्ध आहे, असा भरलेला सडका भुस्सा डोक्यात घेऊन संस्कृतीची नवी रचना उभीच करता येणार नाही. संस्कृतीच्या वाटचालीमध्ये चेंज आणि कंटिन्युटी, सातत्य आणि बदल असं तत्व प्रिन्सिपल असावंच लागतं. की आम्ही बदलत्या काळानुसार आमचा आत्मा तर टिकवतो, पण बदलत्या काळानुसार नवी रूपं घेता येतात, नवे आकार नवे फॉर्म देता येतात. आणि नुसतं बदलत्या काळानुसार नवे फॉर्म घेता येतात, नवे बदलत्या काळाला आकार देता येतो. म्हणजे फॉलोअर्स नाही व्हायचंय, आपल्याला पायोनियर्स व्हायचंय. मला म्हणायचं हे संस्कृतीमध्ये सूत्र आहे, चेंज अँड कंटिन्युटी. काही बदलत असतं आणि तरी काही शाश्वत असतं. त्या ह्या कोणत्याही, आणि त्यामध्ये भारतीय संस्कृतीला कोणती एक उपमाच द्यायची झाली तर सगळ्यात उत्तम उपमा गंगेची ठरेल. हिमालयामध्ये ती जिथे गंगोत्री आणि तिच्याही आधी अनेक किलोमीटर उगम पावते, ती खाली देवप्रयाग पाशी येईपर्यंत तर तिचे भागीरथी, अलकनंदा अशी वेगवेगळी नावं आहेत, पिंडा, गंगा. मग ती रुद्रप्रयागला एकत्र आल्याच्या पुढे तिची गंगा बनते. तसा भारतीय संस्कृतीचा प्रवाह ज्या आदिमकाली उगम पावतो त्यातले अनेक सामावून घेत इतिहास शास्त्रीय निकषांवर आपल्याला जिथून कळणं चालू होतं तिथून जो अखंड वाहणारा 5000 वर्षांपेक्षा जास्त काळाचा हा प्रवाह आहे. हा नवे नवे प्रवाह सामावून पण घेतो आणि तरी नवा प्रवाह सामावून घेतल्याच्या पुढे ती गंगा असते. म्हणजे तो जो सामावून घेतो तिला गंगा बनवतो.
आणि अशी तिची महासागराकडची म्हणजे मला म्हणायचं एकत्वाकडची अद्वैताकडची वाटचाल चालू राहते. ते भारतीय संस्कृतीचं रूप आहे. तेव्हा मला जेव्हा विचारण्यात आलं की वेदभवनमध्ये याल का आणि विषय कोणता, मग अनेक कारणांसाठी जो डोक्यात सतत चालू असतो, मी ही संधी मानली की शास्त्रशुद्ध पक्का एकदा तो सुसंगत असा आपण विषयच स्वेच्छेने ज्यांना यायचं आहे त्यांच्यासमोर आपण हा बोलू. म्हणून ही तुमची माझी आता 2 दिवसांची भेट, भारतीय संस्कृती आणि विज्ञान. आपण पाहतो की आपल्या संस्कृतीचा अभ्यास आपण आपल्यापेक्षा कोणीतरी दुसरे जास्ती करतात. आपल्याला 2 टोकं आपल्या इथे पाहायला मिळतील. एक बाजू सगळं कसं तुच्छ आहे, सगळं कसं चूक आहे, सगळं कसं मागासलेलं आहे, बुरसटलेलं आहे, टाकून दिलं पाहिजे, मागे आपण त्यामुळे पडलो, पराभव त्यामुळेच होतात, जातीपातींमध्ये वाटलेले त्यामुळेच जात राहतो, शत्रूंसमोर हा देश नेहमी पराभूत का झाला तर ते सगळं टाकून दिलं पाहिजे, ही एक बाजू. दुसरी, ते सगळं बरोबर आहे, आमच्याकडे सगळंच होतं, फार विज्ञानासकट म्हणजे तुम्ही विज्ञानातला जो कुठला नवा शोध निघेल त्याला कुठला तरी श्लोक किंवा कुठला तरी आधार धरून त्याचं इंटरप्रिटेशन अन्वयार्थ सांगूनचं मांडलेलं आर्ग्युमेंट युक्तिवाक्य आमच्याकडे ते होतच. ते दरवेळेला घडून गेल्यानंतर आणि ते सगळं आमच्याकडे होतं. ते आमचं ते पुराण मतवादी जे आहे तेच सगळं बरोबर आहे आणि बरोबर उलटी मांडण्याने उलट की आपण शत्रू समोर पराभूत का झालो, आपण आपलं जे मूळ होतं ते सोडलं, तेव्हा पुन्हा जर विजयाकडे वाटचाल करायची असेल तर ते मूळ पुन्हा मिळवलं पाहिजे. अशी 2 टोकं मिळतात पाहायला. पण भारत देशांतर्गत पाहिलं तर त्याचा मी म्हणतोय हरावून जाऊ नये, पॅशनेटली पण डिस्पॅशनेट अलिप्तपणाचा अभ्यास त्याला अभ्यासाची जोड आणि मग सत्याचं संशोधन करूनची मांडणी. तर दुर्दैवाची गोष्ट ते कमी दिसते. आपण इंग्रजांच्या ताब्यात गेलो तेव्हा अभ्यासाला सुरुवात झाली. त्या उत्तुंग पिढ्या आहेत, त्याच्यामध्ये मग ज्यांच्या नावाने इन्स्टिट्यूट आहे ते भांडारकर, इतिहासाचार्य राजवाडेंपासून भारतरत्न मिळाले. एकेकाळी अशा व्यक्तींना भारतरत्न मिळायचं ही पण आता मला आश्चर्याची गोष्ट वाटते. पांडुरंग शास्त्री काणे, पावा काणे यांना भारतरत्न दिलं गेलं. त्यांचे धर्मशास्त्राचा इतिहास हे असे खंड आहेत भांडारकर इन्स्टिट्यूटनी काढलेले, असे एवढे होतात. मला वाटलं वाचायला आयुष्य द्यावं लागेल. या माणसाने केवढं करून ठेवलं का, आणि तरी ते धर्मशास्त्र आहे. ते धर्मशास्त्र पण उभं आहे, ते मूळ वेदांवर उभं आहे. म्हणजे वेदांचा पण केवढा अभ्यास व्हायला पाहिजे. पण तुमचं माझं दुर्दैव, आपली कुठेतरी ती अभ्यासाची परंपरा खंडित तरी झाली किंवा क्षीण झालेली आहे. आणि दुर्दैवाची गोष्ट, मग जास्त अभ्यास कुठेतरी अन्य देशांमध्ये चालतो. अगदी संस्कृत भाषेचा अभ्यास आत्ता भारतातल्यापेक्षा रशियामध्ये, जर्मनीमध्ये, अमेरिकेमध्ये, कॅनडामध्ये जास्ती चालतो. आणि मग ते त्यांच्या अत्याधुनिक निकषांवर आपल्या सगळ्या इतिहास, तत्वज्ञान, संस्कृतीचा अन्वयार्थ मांडून काहीतरी आपल्याला सांगतात. ते पुढच्यांनी सांगण्याचे आधार बनतात आणि एक इनडॉक्ट्रिनेशन किंवा ब्रेन वॉशची सिस्टीम उभी राहते असं म्हणतो मी. उदाहरणार्थ गेल्या काही काळामध्ये वाद गाजून गेला. वेंडी डॉनिजरनी 2 पुस्तकं दिली, हिंदूज अँड अल्टरनेटिव्ह हिस्ट्री, आणि खरं त्याच्या आधीच होतं त्यांचं हिंदुइझम नावाचं. माझ्या अभ्यासाचा भाग म्हणून मी वाचली आणि विकृतीने भरलेलीच आहेत सगळी. पण वेंडी डॉनिजर शिकागो विद्यापीठातल्या भाषाशास्त्र विषयाच्या तज्ञ, त्यातही संस्कृतच्या तज्ञ, त्यातही सगळं प्राचीन भारतीय वाङ्मय, त्यामुळे त्यांचं ऑथेंटिक अधिकृत त्या जे म्हणणार ते नंतरचे विद्वान तेच उच्चारणार की वेंडी डॉनिजरनी म्हणलंय म्हणजे जणू तो शेवटचा शब्द आहे. पण आमच्याकडे त्याचा प्रतिवाद तो शास्त्रशुद्ध अभ्यासावर आणि त्यांच्याही परिभाषेत आणि आपली परिभाषा समजावून सांगणार. ही जी ज्ञानाची परंपरा म्हणते मी, विज्ञानाची परंपरा कमी पडते आणि आमचा अभ्यास आमच्यापेक्षा कोणीतरी दुसरा करतो. तो संस्कृतीचा अभ्यास, तो आमच्या देशाच्या इतिहासाचा सुद्धा अभ्यास, मग आपण त्यांच्या ओंजळीने पाणी पितो. आत्ता नुकतंच दिल्लीतलं विद्यापीठ जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी कडे भारत सरकारने प्रस्ताव दिला होता भारतीय संस्कृती आणि योग या विषयाचा अधिकृत पदवी म्हणजे BA पातळीचा कोर्स करायला.
तो नाकारला त्यांनी. मी म्हणालो याला सहिष्णुता म्हणायचं. विद्यापीठामध्ये भारतीय संस्कृती आणि योगवरच्या कोर्सला नकारच देणे, कारण जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी स्थापनेपासून मुख्यतः डाव्या, मुख्यतः मार्क्सवादी, समाजवादी, साम्यवादी विचाराचा तो बालेकिल्ला आहे. त्यांना चालत नाही. आपण जर सोव्हिएट रशिया जेव्हा कम्युनिस्ट होता तेव्हाच पाहिलं तर भारतीय कम्युनिस्टांपेक्षा सोव्हिएट रशियातल्या कम्युनिस्टांनी भारतीय संस्कृतीचा अधिक अनुकूल अभ्यास करून मांडलाय. आम्हाला कुठेतरी भारतीय मार्क्सवादी, त्यातले भारतीय मार्क्सवादी इतिहासकार, त्यातल्या रोमिला थापर या मानल्या जाणार प्राचीन भारताच्या इतिहासाचा तज्ञ, त्यांना संस्कृत नाही येत, संस्कृत येत नाही. त्या प्राचीन भारताच्या सगळ्यात ऑथेंटिक तज्ञ म्हणजे वेंडी डॉनिजरला साक्ष रोमिला थापर, रोमिला थापरला साक्ष वेंडी डॉनिजर, दोघे मिळून जे मांडणार तेच पाठांतर आपण करत आणि भोवतीचे सर्व त्यामुळे चाललंय. अचानक आपण असहिष्णू बनलो देश, त्याचे प्रचार जगात चालले, त्याचा भारतातली गुंतवणूक, आत्ताची प्रतिमा, उद्या युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचा जर भारत देश सदस्य होणार असेल त्या सगळ्या करताचे म्हणजे ह्याच्या मागे कॉन्स्पिरसी, षडयंत्राचा तर आहेच हे, पण त्याला पाहिजे ते उत्तर अभ्यासाने पाहिजे. आपण ऋग्वेदामधली दाशराज्ञ युद्धाची कथा वाचतो, माहिती असते. भरत टोळीचा राजा सुदास उर्फ दिवोदास, त्याच्याकडे कोणी एक विश्वामित्र गेले, तुझा राजगुरु म्हणून मला ने. ते म्हणाले क्षमा सर, माझे गुरु वसिष्ठ आहेतच, त्यांना का काढा आणि तुम्हाला का नेमाचं काही कारण नाही, तर आपल्याला मी राजगुरु म्हणून नाही नेम. जे कोणी विश्वामित्र आहेत ते म्हणाले बघतो तुझ्याकडे. त्यांनी जाऊन एक 10 राजांचं अलायन्स बनवलं, महाआघाडी, महागठबंधन. त्यातले मानले जातात 5 आर्य टोळ्या होत्या, कुरु, पांचाल, अनु, द्रुह्य आणि तुर्वस. आणि 5 ज्याला रूढार्थाने अनार्य हा शब्द वापरला जातो, किरात, निषाद, भिल्ल अशा 5. म्हणून तो दासराज्ञ संघ, त्यांच्या लढाया झाल्या. आणि ऋग्वेदामधला उल्लेख आहे की त्यातली शेवटची सर्वात निर्णायक लढाई परुष्णी नदीच्या काठावर हरियूप या नगराच्या बाहेर झाली. परुष्णीचं आत्ताचं नाव रावी आणि हरियूपिया हे हरप्पा असू शकतं, हे म्हणण्यामध्ये काहीतरी अनैतिहासिक नाही विधान चुकीचं ठरलं, कारण ते रावी नदीच्या काठावर आहे. तिचा शोध 1923 मध्ये लागला आणि मग सगळी आधी सिंधू संस्कृती आणि ऋग्वेदामध्ये सर्वात जास्त वेळा नाव आणि वेदांमधल्या ऋचांची सुद्धा रचना, वेदातला भूगोल शोधून सांगायचं झालं तर झाली सरस्वती नदीच्या काठावर. आपल्याला परवापर्यंत सांगण्यात आलं की अशी सरस्वती नावाची काही नदी नाहीच आहे, नव्हती, ती काल्पनिक आहे, मायथॉलॉजिकल, ती पुराण कथा, दंतकथांमधली आहे. सर्वात जास्ती सूक्त सरस्वती नदीवरची वर्णन आहे. सरस्वती नदीवरची त्या वेदातल्या भूगोलाच्या वर्णनाच्या आधारावर सांगता येतं की कशी असली पाहिजे ती सरस्वती नदी. उदाहरणार्थ एका जागेवरचं वर्णन आहे की या काठावरून तो काठ दिसत नाही, आणि जर वैदिक अंतराची फुटपट्टी आत्ताच्या परिभाषेत सांगायची झाली तर त्याचा आधुनिक अर्थ होतो की तिथे नदीचं पात्र 18 किलोमीटरपेक्षा लांब म्हणजे रुंद होतं. भाकड अभ्यास करणाऱ्यांनी मांडलं की हे तुम्ही काहीतरी भंकस वरवरचं सांगता, असं काय असतं काय, हे फक्त मायथॉलॉजी आहे. आणि वेद हे भारताच्या इतिहासाच्या अभ्यासाचे पण मूलाधार फार मोठे ठरू शकत नाहीत, म्हणून सगळं त्यांनी सोडून दिलं. आता दिसून येतं की वेदांची रचना सरस्वतीच्या काठावर झाल्याचे सर्वात जास्ती पुरावे सिद्ध करतात. आता 100% पुराव्यांनी सिद्ध झालंय, आधुनिक वैज्ञानिक पुराव्यांनी सिद्ध झालंय. ते म्हणजे सॅटेलाइट फोटोग्राफी, रिमोट सेन्सिंग आणि जिओलॉजी, भूगर्भशास्त्रच्या आधाराने मांडता येतं की वेदात जशी वर्णन केली तशीच्या तशी सरस्वती नदी शिवालिक पर्वतांमध्ये उगम पावून ही आत्ताच्या हरियाणा, राजस्थान, गुजरातच्या मार्गे खंबाईच्या आखातामध्ये समुद्राला मिळत होती. आणि
खरोखरच एका ठिकाणचं तिचं दीर्घ अंतराचं पात्र हे 18 किलोमीटर रुंदीचं ठरू शकेल. आता त्याच्यावर नव्याने पुन्हा एकदा उत्खननाचे पण चालू झाले, पण आता हे सिद्ध झालंय. आता हे मान्य केलं जातं की हो, सरस्वती नदी होती. उत्तर ऋग्वेदाचा ऐतिहासिक अभ्यास करताना जे काही तज्ज्ञ मानतात की कोणत्या ऋचा नंतरच्या काळात लिहिल्या गेल्या असल्या पाहिजेत, त्या ऋचांमध्ये उल्लेख सापडतो की आता सरस्वती नदी आटायला लागली. याचा जर काळ मांडायचा झाला तर तो इसवी सन पूर्व 2200 ते 1800चा येतो की या 400 वर्षात क्रमाक्रमाने सरस्वती नदी आटायला सुरुवात होऊन इसवी सन पूर्व 1800 नंतर ती नव्हती. आता यमुना नदी ही आधी सरस्वतीला मिळत होती आणि त्या सरस्वतीचं आत्ताचं छोटं शिल्लक असलेलं रूप म्हणजे घागरा नदी, घग्गर हाकरा नदी. तर ह्या सगळ्या आधुनिक विज्ञानाच्या आधारावर सुद्धा सिद्ध झाल्या गोष्टी. तसं विज्ञान भारताचा इतिहास समजायला, त्या भारताच्या इतिहासामध्ये विज्ञानाची जाणीव किती दिसते अशी मिळून ती हातात हात घालून पुढे जाणारी प्रक्रिया. पुन्हा उदाहरणार्थ, भारताला भारतवर्ष नाव का पडल्याचे अनेक सिद्धांत त्यातला दाशराज्य युद्धामधला आहे की त्या दाशराज्य युद्धामध्ये झालेल्या निर्णायक परुष्णी नदीच्या काठावर हरियुपिया नगराच्या बाहेर त्या लढाईमध्ये भरत टोळीचा राजा सुदास उर्फ दिवोदास यांनी सगळ्यांचा पराभव करून तो भारतवर्षचा पहिला चक्रवर्ती सम्राट बनला. ते त्याचं फॅमिलीचं नाव भरत म्हणून त्या प्रदेशाला नाव भारतवर्ष की जो आधी आर्यावर्त म्हणून ओळखला जायचा. त्या भारताच्या इतिहासाच्या प्रारंभ काळापासून या भारतवर्षाचं कायम वर्णन उत्तरापथ आणि दक्षिणापथ हे दोन शब्द वापरले. तो उत्तरापथ कशाचा उत्तरापथ आणि ज्याचं नाव दक्षिणापथ म्हणजे विंध्याच्या दक्षिणेचा कन्याकुमारीपर्यंतचा, याचा अर्थच भारताच्या एकात्मतेची संकल्पना वेदांमधल्या पहिल्या ऋचेपासून आजपर्यंत आहेच. त्या एकात्मतेला भौगोलिक पण आकार आहे, पण नुसतेच या भूभागामध्ये राहणारा बहुविध असा लोकांचा समूह म्हणजे भारत, त्यांना भारतीय म्हणायचं अशी केवळ भौगोलिक संकल्पना नाही आहे. त्यांना जोडणारे अनेक धागे ते 5000 वर्ष इथे चालत आले. तो भारतवर्ष त्याच्या भौगोलिकतेच्याही पलीकडे जाणारी एकात्मतेची संकल्पना प्राचीनातल्या प्राचीन वेद अथवा सिंधू किंवा सिंधू सरस्वती संस्कृतीपासून दिसून येते. पण जे आम्ही आमच्या संस्कृतीकडे दुर्लक्ष करतो, इतिहासाकडे दुर्लक्ष करतो, अभ्यासाकडे दुर्लक्ष करतो आणि मग कोणीतरी आमचा आक्रमक अभ्यास करून आम्हाला सांगतो तुम्ही काय आहात. ते 19व्या आणि 20व्या शतकात घडलं आणि युरोपीय साम्राज्यवादी ब्रिटिश इतिहासकारांनी सुद्धा आपल्याला जो इतिहास सांगितला तो म्हणजे भारत नावाचा फक्त भूखंडच आहे, ते राष्ट्र नाही, ते एकात्म कधी नव्हतंच. ब्रिटिशांचं राज्य आलं म्हणून एकात्म झालं, नाहीतर ते कसं फुटलेलंच होतं सातत्याने, असंच सगळं सांगत राहिले. स्वातंत्र्यानंतर थोड्याफार फरकांचे स्वातंत्र्य चळवळीच्या काळामध्ये त्याचा प्रतिवाद करणारे उभे राहिले म्हणून आधुनिक भारतीय राष्ट्रवाद पण आकाराला आला. त्याचा बेस आधार सुद्धा ठरतो वेद उपनिषदांपासून बुद्ध महावीरापासून मध्ययुगातल्या सर्व परंपरेसकट बहुविधतेने व्यक्त होणारी पण आंतरिक एकात्म असलेली ही संस्कृती म्हणजे भारत हे राष्ट्र. स्वातंत्र्यानंतर कुठेतरी तो धागा विरल्यासारखा, तो मला म्हणायचं सेक्युलर वादाची चुकीची व्याख्या. या नादामध्ये जणू भारत, त्याचा इतिहास, त्याची परंपरा, त्यातला वेद उपनिषदांचा अभ्यास म्हणजे सगळं बुरसटलेलं आहे, सगळं मागासलेलं आहे. विशेषतः ते जातीपातीत वाटलेले आहे. त्यातही विशेषतः वेदांना म्हणजे म्हणायचे हे ब्राह्मण जातीने असलेले ब्राह्मण, त्याला साम्यवादी इतिहासकारांनी शब्द शोधून काढला ब्राह्मणिकल, त्याला म्हणायचे ब्राह्मणिकल, असे शिक्के मारून ते एका कप्प्यात बंद करून अभ्यास कसा यशस्वीरित्या बंद करण्यात आला. म्हणजे मला आपल्या संस्कृतीकडे पाहताना वाटतं की आमच्या संस्कृतीची वाटचाल काय झाली तर संपूर्ण जगात आम्हीच श्रेष्ठ, इथून आज संपूर्ण जगात आम्हीच काय ते सर्वात भ्रष्ट, ही वाटचाल झाली. कट ऑफ त्याचा साधारण इसवी सन 1000च्या पाशी मानते.
1000 पर्यंत कायम भारताचं वर्णन अत्यंत उज्ज्वल शब्दांमधले. ते आपण आपलं केलेलं वर्णन पण आहे. या देशामध्ये जे जे कोणी विदेशी प्रवासी येऊन गेले त्यांनी सुद्धा केलेलं वर्णन आहे. त्यामध्ये चीनी प्रवासी होते, ईद सिंग, फाहियान, युआन स्वांग, आणि आत्ताच्या रशियातले प्रवासी होते, रोम मधनं येणारे होते. रोमशी भारताचा व्यवहार होता, त्याचं रोम मध्ये रेकॉर्ड सापडतं. त्याच्या आधीची प्राचीन म्हणजे पूर्व 3500 च्या वेळची मेसोपोटामियातली संस्कृती, तिच्याशी आपल्या सिंधू संस्कृतीचे व्यापार विषयक संबंध होते. ते आलेलं जे सातत्याने वर्णन आहे ते एक अत्यंत उज्ज्वल, भौतिक, नैतिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा समृद्ध असलेली संस्कृती असं कायम वर्णन आहे. मला यांनी सगळ्यांनी केलेलं भारताचं वर्णन पाहताना एक समान मुद्दा सारखा जाणवत राहतो. हे सगळे फाहियान सगळे सांगतात. असं शेवटचं वर्णन करणारा पर्शियन पंडित आहे अल्बेरुनी, आणि त्याचं पुस्तक किताबुल हिंद. तो गझनीच्या मोहम्मदाबरोबर आला भारतात. तो भारताचा द्वेष्टा नव्हता, तो संस्कृतचा पंडित होता. त्यांनी वेद उपनिषदांचा अभ्यास करून अरेबिक आणि पर्शियन मध्ये पण सगळं ते ज्ञान भाषांतरित केलं आणि मांडलं. त्याच्या मनात आदर होता भारतीय संस्कृतीबद्दल. येणारं सर्व काळातलं वर्णन हा एक सर्वार्थाने अत्यंत समृद्ध असा प्रदेश. इथली लोक सौम्य आहेत, इथला कायदा सौम्य आहे. आलटून पालटूनचे प्रवासी वर्णन करतात की इथे देहांताची शिक्षा नाही. राजे जनतेच्या हितासाठी झटणारे आहेत, ते उज्ज्वल चारित्र्याचे आहेत. असे होते एकेकाळी आपले राजे, बिलीव्ह इट ऑर नॉट. आणि लोक घराला कुलूप लावत नाहीत. हे फाहियांनी केलेलं वर्णन आहे की लोक घराला कुलूप लावत नाहीत. सोन्याचा धूर निघणारा प्रदेश होता. त्या सगळ्या वर्णनामध्ये भारतीय यांचं एक समान वर्णन आहे. हे सर्व 1000 वर्ष ते म्हणजे हे दिलेला शब्द पाळणारे लोक आहेत. आपण जर आज विचार केला कुठे येऊन पोहोचलो तर आज आपली आणि जगातली पण ख्याती अजिबात आपण दिलेला शब्द पाळणारे लोक नाही होत. उलट शब्द एक द्यायचा, करायचं दुसरंच, करतो म्हणायचं, करायचंच नाही, काहीतरी तिसरंच करायचं. वेळ पाळती द्यायची, पाळायचीच नाही, आणि वर त्याची समर्थनं सांगायची. ह्याला स्मार्ट म्हणतात. तुम्ही धादांतपणे जेवढं खोटं बोलू शकाल तेवढं बहुधा वरचं पद तुम्हाला मिळेल, त्याला क्वालिफाय होतात. पतनाची सुद्धा वाटचाल कुठून झाली. त्या वर्णनामध्ये हे वर्णन अल्बेरुनी शेवटच्यांदा करतो. हे लोक दिलेला शब्द पाळणं फार मोलाचं मानतात आणि ते पाळणारे आहेत. ते सांगताना तो 1000 मध्ये वर्णन करतोय की हे लोक आहेत श्रेष्ठ, पण त्यांना वाटतं आपणच काय ते श्रेष्ठ, आणि ते बाकीच्यांचं काय चाललंय, जग कुठे चाललंय इकडे लक्ष देत नाही. असं निरीक्षण अल्बेरुनी नोंदवून ठेवलं. तर दुर्दैवाने आणि दुःखाने म्हणायला पाहिजे की ते खरं निघालं, खरं आहे ते. आणि जग कुठे चाललंय ते आमच्यापेक्षा जास्ती प्रगत होत आहे का? त्याचं विज्ञान तंत्रज्ञान सुद्धा जास्ती पुढे जाणार होतंय का? इतकं दुर्लक्ष राहून आम्हाला आम्हीच म्हणजे श्रेष्ठ, आमची संस्कृती म्हणजे श्रेष्ठ, ती असेलही श्रेष्ठ, पण बदल परिवर्तन हा काळाचा नियम आहे. आम्ही जर तो विसरलो आणि मग जुन्या कुठल्याला तरी चिकटून बसलो तर जे बदलत नाही तो उत्क्रांतीचा सुद्धा सिद्धांत आहे की मग ते मोडून पडतं, किंवा ती बायोलॉजिकल स्पीसीज मग ती व्हॅनिश, ती काळानुसार जर बदलली नाही, तिची उत्क्रांती झाली नाही, म्हणून ते दिसून येतं. त्याचे फटके आपण गेले 1000 वर्ष आपण सोसतो. आणि आम्ही श्रेष्ठ असू हो, पण शत्रूकडे तोफखाना आहे आणि आमचं राजपूत सैन्य तलवारीने लढणार आहे. तर राजपूत पराक्रमी खूप आहेत, मृत्यूला घाबरत नाहीत, पण त्याचे तोफेचा गोळा तो लांब अंतरावरनं तुझ्यावर येऊन पडणार आहे. आपण विचार करण्याची गोष्ट आहे की 5000 पेक्षा जास्ती मैल अंतरावरचे ब्रिटिश ते छोटं बेट आहे. केवढं आहे? महाराष्ट्रापेक्षा छोटं निघतं. एकूण मिळून ग्रेट ब्रिटन त्याचे 4ही प्रदेशांचा एकत्रित विचार केला तर ते महाराष्ट्रापेक्षा छोटं निघतं. संख्येने मुठभर होते, पण ते अंतर पार करून इथे आले. क्रमाक्रमाने हा प्रचंड खंडप्राय देश त्यांच्या प्रभुत्वाखाली जाऊ शकला. याचा सगळ्या भारतीयांनी अभ्यास पण करायला पाहिजे आणि शर्मेने मान खाली घालायला पाहिजे. पुन्हा वर करायचे झाले जे आता करतोच आता आपण, तर हा इतिहासाचा संस्कृतीचा धडा घेऊन पुढे जायला पाहिजे. कसे काय मुठभर लोक 5000 मैलांवरनं येऊन
आम्हाला जिंकू पण शकले. आणि मग आम्ही अभ्यास करत नव्हतो, ते करत होते. त्यांनी मांडला आमचा इतिहास, त्यांनी मांडला वेदांचा अभ्यास, त्यांनी एकत्र मांडला, त्याचा अन्वयार्थ त्यांनी मांडला. आता आम्ही त्यांच्या ताटाखालचं मांजर बनून त्यांच्याच मंजळीने पितो आणि तेच सगळं ब्रेन वॉश म्हणतोय की तेच सगळे अर्थ आम्ही सांगत राहतो. आमची एकात्मता की जिचा एक मूलाधार वेद आहे, मूलाधारच वेद आहे, त्यांचा आम्ही अभ्यास करून मांडायला पाहिजे. तर आम्हाला आमच्या परिभाषेतली संस्कृती मग ती पाश्चात्य आणि सर्व जगाला सांगता पण येणार आहे आणि अर्थातच सगळ्यात महत्वाचे की ती जगून दाखवता येणार आहे. असं काय असतं संस्कृती म्हणजे? आपण रघुराजाची गोष्ट माहिती असेल सगळ्यांना. प्रभू श्रीरामांचा मूळ पुरुष, घराण्याचं नाव रघुकुल. तर एका आश्रमामध्ये विद्यार्थी शिकत होता, गुरुकुल परंपरा आपली. शिक्षणच्या काळामध्ये शुल्क नाही, काम सगळ्यांनी करायचे, शेतावर राबायचे. एकदा आश्रमात आले की सगळे समान, तिथे जातीपाती किंवा विषमता पण नाही. राजाचा राजपुत्र असलेला श्रीकृष्ण आणि एका गरीब ब्राह्मणाचा मुलगा सुदामा हे समान आहे. एकदा सांदीपनी ऋषींच्या आश्रमात आले की समान आहे. तीच परंपरा. असं शिक्षण पूर्ण केलेला एक शिष्य, शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरु प्रत्येकाला तू काय गुरुदक्षिणा देते सांगणार. खरं म्हणजे अचानक आधुनिक शब्द वापरायचे झाले तर तो शब्द गुरु सांगणार काय? फ्रॉम ईच अकॉर्डिंग टू हिज कपॅसिटी, टू ईच अकॉर्डिंग टू हिज नीड. ही समाजवादाची व्याख्या आहे. ही समाजवाद या शब्दाच्या न करता येणाऱ्या व्याख्यांमधली त्यातल्या त्यात करता येईल आणि जवळात जवळ जाईल अशी व्याख्या आहे. सोशलिझम, समाजवाद म्हणजे काय? तर फ्रॉम ईच अकॉर्डिंग टू हिज कपॅसिटी, कोणाकडनं किती घ्यायचं, त्याची जेवढी क्षमता आहे तेवढं घ्यायचं. टू ईच अकॉर्डिंग टू हिज नीड, आणि ज्याला ज्याची जेवढी गरज आहे त्याच्यानुसार त्याला ते द्यायचं. हे गुरुदक्षिणेचं सूत्र होतं. की सगळ्यांना सबगोडे 12% माझी आधी एवढी देणगी द्या, ती पण 2 नंबरची पाहिजे, पावती दुसऱ्याच्या नावाने देतो शक्यतो नाहीच, कॅशची दिली तर अधिक बरं, आणि मग टोलेजंग बिल्डिंग उभ्या करून करतो ना शिक्षण संस्था उभ्या. ही नाही आहे भारतीय परंपरा. तर तुला उलट शुल्क नाहीच आहे. 12 असो किंवा 18 वर्ष तपश्चर्या असल्याप्रमाणे त्याला शब्द पण तप, म्हणून 12 वर्ष म्हणजे तप. शिक्षण पूर्ण होताना गुरु त्या शिष्याला सांगेल तू काय काय. तर गुरुला माहिती आहे की आपला हा विद्यार्थी अत्यंत गरीब घरातला आहे. गुरु त्याला सांगतो तू काय नाही द्यायचं. आता त्या मुलाचं चाललंय की नाही मला गुरुदक्षिणा द्यायची, तुम्ही काहीतरी सांगायचं. तर गुरु आधी त्याला नाही तुला काही नाही. मग आता त्याच्या समाधानाकरता गुरु म्हणतात एक सुवर्ण मुद्रा दे. त्याला वाटतं की गुरु मला काहीतरी कमी लेखताय, दयाबुद्धीने म्हणताय, आणि शिष्य म्हणून माझाही कर्तव्य की मी उत्तम गुरुदक्षिणा द्यायला पाहिजे म्हणून तो आग्रह नाही सोडत. तो मागे लागलेला की गुरुदेव मला सांगा. शेवटी ते गुरुचे चिडले माणूसच असतात, चिडू शकतात. ते माझ्या निमंत्रणाला अनुसरून जे विद्यार्थी वर्ग आलेले त्यांची सगळी माझी ओळख आहे, त्यांची म्हणून आलेली, त्यांना माहितीच आहे. बरं, ते गुरुच्या अनेक आदर्शातला आपला एक आदर्श दुर्वास मुनी पण आहे. आता त्याचे हे जे कोणी गुरु ते त्याची कटकट मागे लागलेले ते चिडले आणि जा म्हणले 3 लक्ष सुवर्ण मुद्रा दे. आता एकदा गुरुचा शब्द गेला तोंडातून, त्या शिष्याने जबाबदारी मानली की 3 लक्ष सुवर्ण मुद्रा दिल्या पाहिजेत. कुठून आणायच्या? नाही आहेत. मग राजसत्तेचं काम आहे. आपल्या विचारात राजसत्तेला आखून दिलेलं काम आहे सर्व प्रजेला स्वतःच्या मुलाबाळांप्रमाणे तू सांभाळायचंस. ती राजसत्तेसमोर सर्व समान आहेत. भारतीय विचारातच धर्म स्वातंत्र्याची संकल्पना बांधलेलीच आहे, ती वेगळी नाही, कृत्रिम नाही. आपण हे पाश्चात्य इतिहासातून निर्माण झालेली कृत्रिम सेक्युलर नावाची संकल्पना चिकटवायचं कारणच नाही. मी त्याला नाव दिलंय की सेक्युलर वाद म्हणजे भारतीय मोरांनी लावलेली कावळ्याची पिसट. तर सेक्युलरवाद या संकल्पनेची उत्क्रांती पाश्चात्य ऐतिहासिक अनुभवातून झाली. तिचा अर्थ लक्षात न घेता आपण आंधळेपणाने कृत्रिमपणाने ती तशीच लावली. भारताच्या जन्मापासून इथे राजसत्तेला दिलेलं कामच आहे की तू जात पात धर्मपंथ त्यावर भेद करायचे नाही. धर्म विशेषतः आणि व्यक्तीला धर्माचं स्वातंत्र्य आहे. तिला जे मनापासून पडतं तेच त्याला जाऊ देत त्या रस्त्याने. राजसत्तेचं काम त्या व्यक्तीला जसं जाता आलं पाहिजे असंच आखून दिलेलं काम. आणि आधुनिक शब्द वेलफेअर स्टेट मानायचं झाला की प्रजेतल्या कोणाला काही अडचण आहे तर ते राजसत्तेकडे जाऊ शकले पाहिजे ते होतं. म्हणून हा मुलगा गेला रघुराजाकडे की
माझ्या गुरुनी 3 लक्ष सुवर्णमुद्रांची मला गुरुदक्षिणा द्यायला सांगितले. माझ्यापाशी तर नाही, तर आहे राजा मदत कर. तर रघुराजाने आपल्या प्रधानजीला सांगितलं की कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियामध्ये सध्या रक्कम किती आहे सांगा. त्या प्रधानजींनी सांगितलं की एवढी नाही आहे, या वर्षीचं टॅक्स कलेक्शन कमी आहे, अल्निनो होता त्यामुळे मान्सून नीट आलेला नाही आहे, त्यामुळे टॅक्स कलेक्शन कमी आहे, तर नाही आहे, एवढे नाही आहे. आता राजाने कर्तव्य की मी द्यायचं आहे त्याला, म्हणून राजाने सेनापतीला बोलवून सांगितलं की स्वर्गावर स्वारीची तयारी करा. स्वर्गाचा खजिनदार कुबेर, फायनान्स मिनिस्टर, तुम्हाला कुबेरावर स्वारी करायची. कुबेराचं गुप्तहेर खातं सावध होतं. कुबेराकडे बातमी गेली. त्यांनी रघुराजाला निरोपच पाठवला की मी काय पाप केलं म्हणून तू माझ्यावर आक्रमण करतेस. तर रघुराजाने सांगितलं तू काय पाप केलं म्हणून नाही, माझ्या राज्यात एक प्रश्न उद्भवलाय. एक विद्यार्थी शुल्क नाही देऊ शकतोय, माझी राजा म्हणून जबाबदारी आहे आणि माझ्या तिजोरीत नाही. कुबेर म्हणला एवढंच ना, पाऊस पडतो. कुबेराचं हेडक्वार्टर बारामतीला होतं का नाही मला माहिती नाही. कुबेर म्हणला 3 लाखाचं सुवर्णमुद्रा, म्हणजे त्याला आक्रमण कशाला करायला पाहिजे मी सांगतो ना. कुबेराने सुवर्णमुद्रांचा पाऊस पडला. रघुराजाने त्या विद्यार्थ्याला सांगितलं की आता ते तुझ्याकरता पाऊस पडलाय, ते मोजून घे आणि तुझ्या गुरुला ते गुरुदक्षिणा. या शिष्याने मोजले. आता तो धो पडलेला पाऊस त्या 3 लाखापेक्षा खूप जास्त निघाल्या सुवर्णमुद्रा. या शिष्याने 3 लाखच सुवर्णमुद्रा घेतल्या आणि राजाला सांगितलं की माझ्या गुरुदेवांनी मला 3 लाख सुवर्णमुद्रांचीच गुरुदक्षिणा दे सांगितलं, मी तेवढ्याच घेणार आहे, जास्तीचा माझा हक्क नाही. त्यातनं एक कॉन्स्टिट्युशनल डेडलॉक तयार झाला की आता ज्या उरलेल्या सुवर्णमुद्रा आहेत त्याच्यावर हक्क कोणाचा आहे. रघुराजा पण म्हणाला की माझ्या नाहीत, त्या माझ्या नाहीत, त्या मी केल्या, ते तुझ्या करताची व्यवस्था होती, ती गेल्या वर्षीचा निधी उरलाय तो लॅप्स न होता नव्या वर्षाच्या फंड मध्ये करू किंवा मग मी हे स्विस बँकेमध्ये ठेवतो, एवढी चारित्र्याची प्रगती व्हायची होती अजून. तो सांगतो माझ्या नाहीत. शिष्य पण म्हणतो की माझ्या नाहीत, मी नाही घेणार. मधल्यामध्ये थोड्या दाबा की काय होत आहे, जाऊ दे की करतो मी, माझ्या घरात गरिबी आहे, राजाचं काय जात आहे वगैरे नाही. गुरुदेवांनी 3 लाख सांगितल्या होत्या, 3 लाख घेतोय, जास्तीच्या माझ्या नाही. रघुराजा पण म्हणतो माझ्या नाही. मग रघुराजा कुबेराला म्हणतो की मी ज्यासाठी तुला सांगितलं होतं चला तुझ्या उरलेल्या परत घे. कुबेर म्हणतो मी एकदा दिलेले दान परत घेत नसतो. याला मी कॉन्स्टिट्युशनल डेडलॉक सांगतो. त्या एका गोष्टीमध्ये सगळ्या भारतीय संस्कृतीचा आशय येतो. आशय वरकरणी मायथॉलॉजिकल वाटेल अशा कहाणीमध्ये भारतीय संस्कृतीच्या सर्व अंगाने संस्कृती म्हणजे काय, चारित्र्य म्हणजे काय, शिक्षण पद्धती काय, समाजाचं राजसत्तेशी नातं काय, राजसत्तेचं समाजाशी नातं काय आणि हा देश कोणती मूल्य व्यवस्था घेऊन जगत होता ची सर्व चित्र दिसतात. वेदांचा संदर्भ असलेली जे कहाणी अनेक अर्थांनी मला आधुनिक काळात सुद्धा प्रचंड अर्थ असलेली वाटते ती सत्यकाम जाबालाची कहाणी. वेश्येचा मुलगा, आईचं नाव जाबाला, आणि काळ वेदकाळ असो किंवा आधुनिक काळ असो कोणत्याही आईची इच्छा आपला मुलगा शिकला पाहिजे, मोठा झाला पाहिजे आणि शिकला तरच तो मोठा होणार आहे. हा महात्मा फुलेंचा धडा आईला जन्मजात कळलेला असतो, DNA मध्ये येते. तेव्हा ह्या आईची सुद्धा ती वेश्या असेल पण तिची पण इच्छा माझा मुलगा शिकला पाहिजे. मग एक आश्रम प्रसिद्ध आहे, ती पण गोष्ट आपल्याला माहिती असते. अपुरे वेळ कायम अपुरा पडणारच आहे. आश्रमांना स्वतःचं शेत असायचं. शिक्षण पद्धती राजसत्तेवर अवलंबून नव्हती, ती सेंट्रलाइज नव्हती आणि तुमची नोंदणी तिकडे असायला पाहिजे तर UGCच्या नॉर्म्सनुसार तुम्हाला मान्यता मिळेल. ती मिळाल्या तिकडे काहीतरी कोंबडी दारू चारा वाटेल त्या मान्यता मिळतील. आणि मग आता इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी संख्या 64,000 पण यावर्षी प्रवेश 39,000. एवढं जे राजकीय सत्तेचं व्यवस्थापन आहे, कुशल व्यवस्थापन, इतकी पण प्रगती नव्हती झालेली. आश्रम स्वायत्त होते, ते आर्थिकदृष्ट्या राजसत्तेवर अवलंबून नव्हते. म्हणून प्रसंगी राजसत्तेला खडसून 4 गोष्टी सांगायच्या तर सांगण्याची ताकद होती त्यांच्यामध्ये. पण प्रत्येक आश्रमाचं शेत होतं आणि प्रत्येक विद्यार्थ्याने त्या शेतावर काम करायची हीच पद्धत होती. तर मुसळधार पाऊस चालू झाला. त्या पावसामध्येच
तांदूळ पेरायला पाहिजेत, पण ते शेताचा बांध फुटत होता. दिवसभर वेगवेगळे विद्यार्थी जाऊन प्रयत्न करून हात हलवत आले की गुरुदेव प्रयत्न केला नाही, तो मातीचा बांध फुटतोच आहे. म्हणून गुरुनी लहान असलेल्या अरुणीला सांगितलं, जा रे अरुणी जरा बघ. तो अरुणी गेला, तो परतच आला नाही. रात्र झाल्यानंतर गुरुला लक्षात आलं की एक विद्यार्थी मिसिंग येते, का पुणे विद्यापीठाचं हॉस्टेल नाही, रूम कोणाच्या नावाची, राहतात कोण. आणि शेजारच्या खोलीमधल्या विद्यार्थ्यांनी पंख्याला टांगून आत्महत्या केली तरी 3 दिवस त्याचं प्रेस सडायला लागेल, तर पत्ता नसतो की शेजारच्या खोलीत आत्महत्या झाली. इथे गुरुला आलंच लक्षात की आपण पाठवलेला अरुणी अजून परत गेला नाही, म्हणून धस्स झालेले गुरु. आता रात्र झालेली, मुसळधार पाऊस पण चालू आहे. हातामध्ये कंदील आणि 2-4 शिष्य बरोबर घेऊन हाक मारत शेतात की अरुणी कुठे असते. त्यांना कोपऱ्यातून कणण्याचा आवाज ऐकू आला. म्हणून जाऊन पाहतात तर सारखं जिथे भोग पडत होता, बंधारा वाहून जात होता, तिथे संघाचं मुटकुळ करून अरुणीच पडलेलं होतं. पुन्हा धस्स झालेल्या गुरुदेवांनी विचारलं, काय रे? तो म्हणाला की तुम्ही काम करायला पाठवलं, मी खूप प्रयत्न केला लिंपण्याचा, ते वाहून जात होतं. आज रात्री पडणारा पाऊस शेतात जर साठला नाही तर आपलं पीक नीट येणार नाही, आणि एकदा हाती घेतलेलं काम तर ते नीटच केलं पाहिजे. म्हणून मीच ते जिथे सारखं बंधारा फुटत होतं तिथे मीच बसलो अंगाचं मुटकुळ करून. अरुणी, हा अरुणी उपनिषदांमध्ये पुढे बनतोय महान ऋषी. त्या अरुणीचं गुरुकुल प्रसिद्ध आहे, आणि जाबालाची इच्छा आपल्या मुलांनी अरुणीच्या आश्रमामध्ये शिकायला जावं. शिष्याला प्रवेश देतानाची पद्धत, त्याची शिष्य गुरु परीक्षा घेणार त्याची. हेही शिक्षण पद्धतीचं मला विलक्षण हृदय वाटतं वैशिष्ट्य. शिक्षण चालू होताना शिष्यानी गुरुकडे प्रार्थना करायची की गुरुदेव मला आपला शिष्य करून घ्या. ती करताना गुरु त्याची सगळ्या प्रकारची परीक्षा घेणार, आणि मग जर पटलं तर गंडा मानणे, जे आता आपल्याकडे शास्त्रीय नृत्य आणि शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात उरलं की तुझा मी स्वीकार करतो शिष्य म्हणून, म्हणजे त्याचं रूप म्हणजे आम्ही गंडा मानला. आपल्या शैक्षणिक संकल्पनांमध्ये मनपूर्वक शिष्य बनणे म्हणजे नवा जन्म आहे. नवा जन्म आहे. आई शरीराला जन्म देते, गुरु तुझ्या जीवनाला आणि व्यक्तिमत्वाला जन्म देतो. असा देतो त्याला गुरु म्हणायचं. नुसता मास्टर, प्रोफेसर, लेक्चरर, टीचर याला गुरु नाही बनत. तो गुरु विथ कॅपिटल जी, तो जीवनाला जन्म देतो. आणि निवडीची पद्धत अशा प्रकारची तोंडी घेऊन ठरवणार तो. तर मग जाबाला आपल्या मुलाची तयारी करून घेत होती. आणि काय प्रश्न येतील, अँटिसिपेटेड 21 लाईकली क्वेश्चन्स. काय प्रश्न आला तर काय उत्तर दे. तुझ्या मॉक इंटरव्ह्यूचा सर्व चाणक्य मंडळमध्ये जाऊन कर. त्या सगळ्यामध्ये एक प्रश्न समोर आला की गुरुदेवांनी जर विचारलं तुझे वडील कोण, तर काय सांगू. आईने सांगितलं की गुरुशी खोटं नाही बोलायचं. गुरुनी जर विचारलाच प्रश्न तर सांग माहीत नाही. वडील कोण माहीत नाही. का हा येणारच प्रश्न, तर सांग की माझी आई वेश्या आहे, नेमके माझे वडील कोण सांगताच येत नाही. हा मुलगा गेला. गुरुनी अरुणीने जे विचारायचे ते सगळे प्रश्न विचारले, खुश झाले. आणि आता म्हणणार की ठीक आहे तू माझा शिष्य. ते म्हणाले की तू कोणाचा पुत्र. तो म्हणाला वडिलांना नाही माहिती. का नाही. आई वेश्या आहे. गुरुदेव माझी आई वेश्या आहे. तर अरुणीने त्याला पोटाशी धरला आणि सांगितलं की तू सत्य बोलणार आहेस, म्हणून तू माझा शिष्य म्हणून मी तुझा स्वीकार करतो, आणि म्हणून तुझ्या नव्या जन्मातलं तुझं नाव म्हणजे सत्यकाम जाबाला, म्हणजे आईवरनच तुझं नाव ठेवतं. ते असण्यामध्ये कमीपणा नव्हता. समाजातलं स्त्रीचं स्थान दुय्यम नव्हतं. ती कोणतीही अन्य कोणत्याही स्त्रीप्रमाणे स्त्रीच काय, वेश्येचं सुद्धा स्थान अपमानजनक. आणि तू वेश्येचा मुलगा आहेस तर चल चालता हो, आणि आमच्या जाती व्यवस्थेच्या गणितात तू बसत नाहीस म्हणून येऊ नको नाहीयेस. तुझा आचार काय आहे, तुझा विचार काय आहे, तुझा व्यवहार काय आहे. आणि म्हणून अरुणी त्याला पोटाशी धरून सांगतो की आईवरनच तुझं नाव, आईवरनच तुझं नाव देतो. मला भारतीय संस्कृतीचा विचार करताना कोणी जर सांगितलं सर्वात आद्य 3 तत्व सांग, मुळात संस्कृतीची अशी काही व्याख्या येते का करता, तर जगभर संस्कृतीवर हजारो पानं लिहिली गेली जगातल्या सगळ्या भाषांमध्ये, आणि त्यातले 51 पंडित त्याची मला जमली तेवढी पानं वाचण्याचं काम मी करतो. सगळेच्या सगळे वेगवेगळ्या व्याख्या मांडून शेवटी सांगतात की अशी कुठली एक व्याख्या करताच येणार नाही. इंग्लिश शब्द वापरायचा तर कल्चर असा एक वेगळा येतो, आणि सिव्हिलायझेशन असा एक वेगळा येतो.
त्याचा संस्कृत किंवा हिंदी शब्द सभ्यता आणि संस्कृती, मराठीमध्ये दोन्हीला आपण संस्कृती, कल्चरलाही आपला शब्द संस्कृती, सिव्हिलायझेशनला आपला शब्द संस्कृती, तरी व्याख्या येते का करता? तर या सगळ्या पंडितांचं एकूण मिळून म्हणणं आहे की सगळी अशी फार वॉटर टाईट, कडक, हार्ड अँड फास्ट, म्हणजे नेमकी पण व्याख्याच करता येणार. ते सगळं लक्षात घेतल्यानंतर आणि मला जर विचारलं की अशी संस्कृतीची व्याख्या किंवा संस्कृती म्हणजे काय असा अर्थ सांगता येईल का, तर मी एकदम ते साध्या पातळीला आणून ठेवणार आहे. कुणीही दोन किंवा त्यापेक्षा जास्ती व्यक्ती जेव्हा एकत्र वावरतात, त्यांच्या त्या एकत्र असण्यातून, एकत्र वावरण्यातून काही संकेत आपोआप तयार होतात. ते कोणी बसून तयार नाही करत. ते असा बसला आणि लिहून काढलं की आपण असं वावरायचं आलं तर हा आपला संकेत बरं का, असं नसतं. ते इमर्ज होतात. त्याला म्हणायचं संस्कृती. लोक एकत्र वावरतात, एकत्र जगतात, त्या त्यांच्या एकत्र वावरण्या जगण्यामधनं जगण्याचे काही नियम आपोआप तयार होतात. ते नॉर्म म्हणजे संस्कृती. ह्या देशामध्ये वेद काळापासून आजपर्यंत हा जो प्रचंड भूखंड प्राय आणि आहे तो प्रारंभापासून विविधतेने नटलेला, तरी ज्याच्यामध्ये एकात्मता आहे अशीच आहे समाज व्यवस्था. तिच्या संस्कृतीची मला जर बेसची आद्य 3 तत्व कोणी सांगायला सांगितलं तर मी विचारपूर्वक आणि रॅशनल म्हणतो, विवेकनिष्ठ आहे, नुसतं भावनिक नाही आहे वाक्य. मी म्हणणार आहे महत्वाच्या त्या अनुक्रमाने, इन द ऑर्डर ऑफ प्रायोरिटी, ती 3 तत्व आहेत. मातृदेवो भव, पितृदेवो भव आणि आचार्य देवो भव. हेच आहेत पायातली तत्व. आणि पुनरुक्तीचा दोष पत्करून म्हणतोय की इन द ऑर्डर ऑफ प्रायोरिटीज, महत्वाच्या त्या क्रमाने, म्हणजे पहिलं मातृदेवो भव. आता आधुनिक बायोलॉजी, त्याची मेंदूचं शास्त्र असलेली ब्रँच म्हणजे सायबरनेटिक्स आणि सायकॉलॉजी 100% विज्ञाननिष्ठपणे सिद्ध करतात की मुला मुलींच्या जडणघडणीवर सर्वात जास्ती आणि सर्वात पहिला प्रभाव आईचाच असतो. आपलं वचन आहे संस्कृतीचं, कुपुत्रो जायते क्वचिदपि कुमाता न भवेत. म्हणजे मुलं वाईट निघू शकतात, आई वाईट असतच नाही. की ती आई आहे याचा अर्थच ती पवित्र आहे. ती आई कशी झाली याचा पण संबंध नाही. ती आई आहे म्हणजे ती पवित्र आहे. आणि हे सूत्र नुसतं भावनिक नाही. आमच्या संस्कृतीच्या आद्य काळात एक कळलेलं आहे की मुला मुलींची जडणघडण, त्यांची वाटचाल, याचा सर्वात मोठा प्रभाव आईचाच असतो. माणसाच्या शरीराला सुद्धा सेल आहेत माणसाच्या शरीरातले, पेशी. त्या पेशींना ऊर्जा पुरवते. त्याचं आधुनिक बायोलॉजीतलं नाव आहे मायटोकॉन्ड्रिया नावाचं आहे. सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया हे पॉवर हाऊस आहे. सेलला ऊर्जा पुरवण्याचं काम मायटोकॉन्ड्रिया करतं. मायटोकॉन्ड्रिया आईकडून येतो. हे विज्ञान सगळं 100% कळल्याचा मी दावा नाही करतो, पण या संस्कृतीच्या कुठेतरी सबकॉन्शियस मध्ये सुद्धा हे समजलेलं आहे की तो प्रभाव आईचा प्रभाव आहे. कुणाही व्यक्तीला ऊर्जा देणारे, तुझ्या शारीरिक पातळीला सुद्धा ऊर्जा देणारे जे आद्य पॉवर हाऊस आहे तुझं, ते आईकडनं येतं. मातृदेवो भव, त्यानंतर पितृदेवो भव आहे. आणि मग शिकायला तुझी सुरुवात झाली तर तो गुरु होण्याच्या जो उंचीचा असेल तर आहे आचार्य देवो भव. ही 3 सूत्र आहेत. आता अर्थातच त्या मातृदेवो भव मध्ये वेदांपासून मधला पतनाचा कालखंड सोडता पुन्हा ज्याची नवी प्रस्थापना झाली पाहिजे, हे सूत्र समाजातल्या स्त्रीच्या समान स्थानाचंच आहे. इथे विषम नाही आहे. स्त्रीचं काम चूल आणि मूल एवढंच नाही आहे. आणि तू कोणीतरी दुय्यम आहेस कारण तू स्त्री म्हणून जन्माला आली. मला कळलेल्या भारतीय संस्कृतीची ही संकल्पना नाही. कोणाही दुसऱ्या धर्माला यत्किंचितही कमी न लेखता, कारण दुसऱ्या धर्माला कमी न लेखणे हीच भारतीय संस्कृती आहे. तेव्हा तसं कमी न लेखता सूत्र मी म्हणतोय की जगाच्या पाठीवर ईश्वराची सुद्धा स्त्री रूपात पूजा करणारे आपण एकमेव संस्कृती होतो. विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, अन्य धर्मांमधला ईश्वर ही तो आहे. आपल्यासाठी ईश्वर ही विश्वजननी पण आहे. ती जगदंबा आहे, ती दुर्गा आहे, गौरी आहे, ती महालक्ष्मी पण आहे आणि ती सरस्वती पण आहे. तिची अन्य सर्व रूपं पण आहेत तिची. तेव्हा आपण एकीकडे ईश्वराची पण पूजा स्त्री रूपात करतो. ज्या पृथ्वीवर राहतो तिला माता म्हणतो आपण.
आणि या पृथ्वीचा मी पुत्र आहे, मी धन्य आहे की मी या पृथ्वीचा पुत्र आहे. ती धरती माता आहे आपल्याकरता भारत देश पण भारत माता असते. आणि गावामधनं वाहणारी कोणती नदी सुद्धा गंगा मैया असते. प्रत्येक नदी मातृत्वाचं हे सूत्र, हे डिफायनिंग फीचर आहे भारतीय संस्कृतीचं. ते नुसतं भावनिक पातळीला नाही आहे, तर भारतीय कॉन्स्टिट्यूशन म्हणते, संस्कृतीची कल्चरल कॉन्स्टिट्यूशन मध्ये पुरुषाला त्याच्या जीवनातल्या त्यावेळच्या सर्वात महत्वाच्या स्त्रीच्या परवानगीशिवाय एकही निर्णय घ्यायला परवानगीच नाही. तो निर्णय व्हॅलिड नाही. वेदांच्या अभ्यासात दिसून येईल की वडिलांच्या संपत्तीमध्ये स्त्रीला म्हणजे मुलीला समान वाटा होता. ती विषमता नंतरच्या काळामध्ये येताना दिसते आपल्याला. तिथला मी म्हणतो की मग तो आमच्या संस्कृतीच्या पतनाचा कालखंड चालू होतो. पण स्त्री समान आहे. जे आद्य धर्मग्रंथ मानले जातात वेद, त्याच्यामध्ये फक्त पुरुषांच्या रुचा नाही आहेत. आणि आधुनिक परिभाषा वापरायची तर त्या पुरुषांच्या किंवा स्त्रियांच्याही कोण्या तरी विशिष्ट जातीच्या, म्हणजेच इलाज नाही म्हणून शब्द वापरायचा तर ब्राह्मण, तर रुचा नाही. कितीतरी ऋषींची वर्णनं किंवा त्यांची जन्मकुळं काढायची झाली तर ते सर्व जातीपातीमधले पण दिसतील. आणि स्त्रियांच्या पण रुचा, 72 स्त्रियांचे उल्लेख आहे की त्यांच्या रुचा वेदांच्या मध्ये आहे. स्त्रीला शिक्षणाचा अधिकार होता. 6 वर्षाचं झालं की फक्त पुरुषांनी शिकायचं ही संकल्पना नव्हती, स्त्रीनी पण शिकायचं. पुढे मनुस्मृती की जिचा कालखंड केव्हा तरी इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन 200, तो असा फिक्स नाही करतायत पण रेंज येईल. यामध्ये मग बहुधा जन्मावर आधारित, यामध्ये एका बाजूला मनु यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः असं पण म्हणतो. जिथे स्त्रीची पूजा होते तिथे ईश्वर पण निवास करतो असं पण म्हणतो. पण तो मनु न स्त्री स्वातंत्र्य अर्हती, की मुलगी जन्माला आली की ती लहानपणी आपल्या वडिलांच्या ताब्यात असते, विवाहानंतर आपल्या पतीच्या ताब्यात असते, आणि आई झाल्यानंतर मुलींच्या पण नाही मुलांच्या ताब्यात असते. असे पहिले 3 चरण आहेत. असं करून मनु म्हणतो न स्त्री स्वातंत्र्य अर्हती. अर्हती म्हणजे क्वालिफाय होत नाही, जणू की मिळत नाही असं नाही, तर तिला क्वालिफाय अर्हताच धारण करत नाही, ती योग्यता नाही म्हणजे स्त्रीला, असंही ते एका बाजूचं, पण ते नंतरचं आहे. जर मूळ वेदकालीन संस्कृतीची रचना पाहिली तर स्त्रीचं स्थान समान आहे, निर्णय प्रक्रियेमध्ये पण समान आहे. वडिलांच्या आणि पतीच्या प्रॉपर्टीत पण वाटा आहे, म्हणून नाव अर्धांगिनी आहे. पत्नीला शब्द अर्धांगिनी का? कारण ती जे काही आहे त्याची समान वाटेकरी. विवाह झाला ती जे काही आहे त्याची ती समान वाटेकरी आहे, म्हणून तिला अर्धांगिनी. आणि स्त्रीच्या परवानगीशिवाय होऊ नाही शकत. यज्ञाला सुद्धा व्हॅलिडिटी की तो यज्ञ ठरलेल्या शिस्तीनुसारचा आहे, तर त्याला त्यावेळची महत्वाची जी स्त्री आहे तिची उपस्थिती, भले रिच्युअल्स म्हणतील की हाताला हात लावा, अन्यथा 4 चौघात लावण्याची काल परवापर्यंत पद्धत नव्हती. आता काय काही चालतं म्हणा मम, आणि म्हणजे चालेल श्रुती स्मृती पुराणोक्त वगैरे सर्व. शंकराचार्याला जन्मापासून वैराग्यच प्राप्त झालं होतं, पण त्याला आईची लागते परवानगी, ती देत नव्हती आई. म्हणून कहाणी आहे की पेरियार उर्फ पूर्णा नदी कालदी आत्ताच्या केरळमध्ये, नदीच्या पात्रामध्ये मगरीने पाय पकडला. किनाऱ्यावर खेळणाऱ्या मुलांनी पाहिलं, पळत पळत जाऊन आईला सांगितलं. आई पण धावत आली. आणि आता हे मेटॅफरिकलीच घ्यायला हवं, अर्थ रूपक आहे हे, तसं काही ती काही हिंदी पिक्चर मधली मगर नाहीये की तिने पाय धरला. पण शंकराला तुझे डायलॉग बोलायला मध्ये पुरेसा वेळ राहू दे, मित्रांना जाऊन सांगू दे, आईला धावत येऊ दे, मग तुमचे डायलॉग, त्यानंतर मी ठरवतो की तुला खाली उडायचं. जणू ती हे मायेचं विश्व, हिची मगरीने मला धरलंय तर आई तू परवानगी दे, कारण मला वैराग्यच आहे, मला बाकीचं मला वैराग्यशील जीवन जगायचं आहे. मग ती आई आली आणि ती म्हणते की असा मुलगा माझा जाणार तसा जाणार तर मी तुला देते परवानगी. पण आईच्या परवानगीशिवाय संन्यास घ्यायला परवानगी नाही. विवाह झालेला असेल तर पत्नीच्या परवानगीशिवाय संन्यास घ्यायला परवानगी नाही. आपल्या विठ्ठलपंतांनाही वैराग्य प्राप्त झालं होतं. केव्हा तरी अर्ध्यावर रात्री कूस बदलताना विचारल्याचं दाखवून आणि रुक्मिणीच्या तोंडून बहुधा निघाला का नाही निघाला आपल्याला कुठेच कशाचे काही दस्तावेज नाही आहेत. पण विठ्ठलपंत गेले काशी नगरीमध्ये, गुरुंनी घ्यायच्या त्या परीक्षेत विचारलं, त्यांनी सांगितलं हो पत्नीची परवानगी आहे, आणि सेल्फ अटेस्टेशन चालतं गुरुमध्ये.
ॲफिडेव्हिटच आणायचं बंधन नाही, म्हणून गुरुनी मान्य केलं. शिक्षणाला सुरुवात झाली. हे गुरु आळंदीमध्ये आले. ती पत्नी असलेली रुक्मिणी व्रतवैकल्य करत होती. कोणीतरी आलेले साधू पुरुष म्हणून त्यांच्या दर्शनाला गेली. वाकून नमस्कार केल्यावर त्या काळाला अनुसरून त्यांनी आशीर्वाद दिला, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. तर तिने विचारलं की आता हे आपण दिलात आशीर्वाद, म्हणतो या जन्मात खरा होणार का पुढल्या जन्मात, असं कसं काय? मग तिने कहाणी सांगितली. मग त्या गुरुला कुठेतरी लिंक लागल्या आणि वाटलं की तो आपला जो शिष्य तो ह्याचा पती असेल का. त्यांनी परत गेल्यावर विचारलं. आता गुरुशी खोटं नाही बोलायचं, म्हणून विठ्ठल पंतांनी सांगितलं की तुझा संन्यास अल्ट्रा व्हायरस नल अँड व्हाईट ॲब इनिशिओ, की प्रारंभापासूनच तो चुकीचाच होता. तेव्हा रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट त्याला दिला की परत जायचं, गृहस्थाश्रमाची तुझी कर्तव्य पूर्ण करायची. तो पण भारतीय संस्कृतीच्या घटनात्मक रचनेतला डेडलॉकच तयार झाला. कारण संन्यास हा वन वे आहे. दूर तर मला 14 फेब्रुवारीच्या संध्याकाळपुरता घेतो संन्यास, आणि उद्या सकाळी दुसरी कोणीतरी दिसली ती हो म्हणायची शक्यता आहे. तर नाही टाइम प्लीज, नाही कन्सेप्ट. जीवनाचा विचार करून घ्यायचा तो असा एका सलग एकदा काय तो संन्यास घ्यायचा, परतीचा नाही. तेव्हा कॉन्स्टिट्यूशन म्हणते संन्यासातनं परतीची वाट नाही. पण गुरुनी सांगितलं म्हणजे सुप्रीम कोर्ट सांगताय तत्व, केस लॉ आखून देत आहे की तू परत जायचं, गृहस्थाश्रमाची कर्तव्य कर, म्हणून आले. पत्नीच्या परवानगीशिवाय नाही. बुद्धाला सुद्धा जी 3 दृश्य पाहिल्यानंतर सगळी सुख फोल वाटायला लागली. आणि कोणातरी ज्योतिषाने मायादेवीला जन्माच्या वेळी सांगितलं होतं तुझा मुलगा जग जिंकणारा सेनापती तरी होईल, किंवा सगळ्या जगाला धर्माचा नवा विचार देणारा आणि धर्माच्या विचाराने सगळं जग जिंकणारा ठरेल. राजा शुद्धोधनाची इच्छा की माझा मुलगा सेनापती बनला पाहिजे, आणि हे त्याच्या नावामध्ये धर्म अध्यात्म वगैरे नको, म्हणून त्याच्या भोवती त्यांनी सगळी सुख मांडून ठेवली. व्हायचा तेव्हा विवाह झाला, ती यशोधरा, पुढे मुलगा झाला तो राहुल, आणि सुखी जीवन जगतोय की सर्व. त्यामध्ये त्याला एका दिवशी 3 दृश्य दिसली. वृद्ध व्यक्ती, आजारी आणि रोगराईनी जर्जर अशी कोपऱ्यात रस्त्याच्या कडेला पडलेली व्यक्ती, आणि प्रेतयात्रा. धस्स झाला. त्याची तिथपर्यंत घडलेली सगळी मूल्य व्यवस्था मुळातून हादरून निघाली की असं आहे होय जीवन. मग खरं काय, शाश्वत सुख काय, असं काही असतं का, हा प्रश्न जगू दिना त्याला. त्या बुद्धालाही निघायचं होतं सत्याच्या शोधात. पत्नीची परवानगी पाहिजे, ती नव्हती. एका वैशाख पौर्णिमेला बुद्ध घरातनं निघाला बाहेर, ती पत्नीची परवानगी नव्हती. पत्नी डाव्या कुशीवर आपल्या मुलाला जवळ घेऊन झोपलेली. हा उठला आणि आपल्या सारख्याला सांगून निघाला. कमालीचे सुंदर असलेले ते कुरळे केस त्यांनी नदीच्या किनारी जाईपर्यंत सगळे कापून टाकले, दागिने सोडले. तो आलेला बरोबरचा रथ चालवणाऱ्या दुःखाने अश्रू गाळतोय, आणि सांगितलं की आता तू माझी वाट शोधायला पण येऊ. अशी बुद्धाची तपश्चर्याची 12 वर्ष. मग त्याला बुद्ध गयेला वटवृक्षाखाली साक्षात्कार झाला सत्याचा. त्यानंतर येऊन सारनाथला त्यांनी पहिलं प्रवचन दिलं 5 जणांना. पण यानंतर बुद्ध करतो ती पहिली गोष्ट आहे, यशोधरेच्या दारात उभं राहून भिक्षा मागतो. आणि हा भिक्षा मागायला आलेला बुद्ध, आणि कोणीतरी साधू पुरुष आलेला आहे म्हणून त्याला भिक्षा घालायला यशोधरा पुढे येते. तो तिला सांगतो मला भिक्षा तुझी कोणती हवी आहे. पुन्हा रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टनी परवानगी व्हॅलिडेट कर की मी तुला न विचारता गेलो होतो. मग ती यशोधरा म्हणते की मी पण सांगू इच्छिते, हा आपला पुत्र राहुल, हा पण आता तुझे काम करशील, सत्याचा हा विचार विश्वाला सांगायचा, म्हणजे पुढे ज्याचं नाव भिक्खू संघ, त्याला मी पण येते. स्त्रीचं स्थान समानच आहे, ते आद्य आहे. ते नुसतं भावनिक नाही, नुसतंच देव्हाऱ्यातलं नाहीये, ते व्यवहारामध्ये रॅशनल विवेकनिष्ठ पातळीला सुद्धा. म्हणून जिवंतात ही 3 तत्व. मग मला म्हणायचं की कोणत्याही संस्कृतीचं वैशिष्ट्य आहेच, ते आपण मान्य करो किंवा न करो, ते म्हणजे परिवर्तन सतत होत असतं. आपण जर भूतकाळातल्या कोणत्या तरी गोष्टीला चिकटून बसलो तर मोडून पडू. थोड्या वेळापूर्वी मी म्हणलो तसं उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये जी स्पीसीज बदलत्या आव्हानानुसार बदलत नाही, किंवा कोणती आव्हानं येत आहेत हे आधी लक्षात घेऊन बदलत नाही, ती संपूनच जाते, ती नामशेषच होते. मला म्हणायचं आहे की भारतीय संस्कृतीच्या मूळ रचनेमध्ये ज्यांनी कोणी ही पायाभरणी केली त्यांनी हे चेंज अँड कंटिन्युटी, बदल आणि सातत्याचं तत्व फार विलक्षण एका सम्यक हा शब्द वापरतो, बॅलन्स्ड, कमालीच्या सम्यक पद्धतीने मांडून ठेवलेले. उदाहरणार्थ
आपली संकल्पना आहे की सगळा समाज, त्यातला धर्म, त्यातला आचार विचार हा श्रुती आणि स्मृती यावर आधारित पाहिजे. श्रुती म्हणजे वेद आहेत, ते शाश्वत आहेत, ते जाणलेले. वेद म्हणजे ज्ञान आहे, ते जाणलेले, ते मंत्रद्रष्टे ऋषी ध्यानावस्थेमध्ये असताना त्यांना सत्याचे जे साक्षात्कार जाणवले त्याचं त्यांनी केलेलं संहितीकरण म्हणजे वेद. म्हणून ती श्रुती ते शाश्वत आहे, त्यामध्ये मांडलेलं ते शाश्वत आहे. पण ते काळानुसार बदलत असतं, याचं भान आपल्या शहाण्या संस्कृतीच्या निर्मात्यांना आहे की बदलत्या काळानुसार ते बदलावं लागतं. म्हणून व्यवस्था आहे की तो श्रुतींमधला शाश्वत विचार बदललेल्या काळानुसार कसा मांडायचा, तर ज्यांनी ते जीवन जगलाय तसं पवित्र जगतोय अशांनी नव्या नव्या स्मृती निर्माण करायच्या. ती एकच मनुस्मृती नाही, अशी पराशर स्मृती पण आहे, अशी याज्ञवल्क्य स्मृती पण आहे. अशी शेवटची मानली जाते की जिथे कुठेतरी ती खंडित झालं ती म्हणजे 8व्या शतकामध्ये सिंधवर मोहम्मद बिन कासिमचं आक्रमण झाल्यानंतर एक नव्यानेच प्रश्न उभा राहिला की आता हे धर्म आणि मी सांगतो तोच तू पाळ, नाही तर मी तुझी कत्तल करतो. याची तिथपर्यंत भारताला सवयच नव्हती. पूर्ण धर्म स्वातंत्र्य आहे, तुला जे मनापासून पडतं ते. त्यामुळे धर्मांतर नावाची संकल्पनाच नाहीये आणि शत्रुत्व यत्किंचितही नाही तिथपर्यंतच्या परंपरेत. रूढार्थाने आता ज्याला हिंदू म्हणतात तेव्हा ते वैदिक असोत, अवैदिक असोत, शैव असोत, वैष्णव असोत, ईश्वर मानणारे असोत किंवा न मानणारे असोत, सगळ्यांचा समान स्वीकार होता, आदर होता. याचं नाव सहिष्णुता आहे. तो बौद्ध असू देत, तो जैन असू देत, तो चार्वाक म्हणजे लोकायत पंथाचा असू देत, प्रत्येकाला स्वातंत्र्य देतात. तो भारताला धक्का होता तो की या तऱ्हेने धर्माच्या आधारावर आक्रमण होऊ शकतात, कत्तली होऊ शकतात आणि तू माझा धर्म स्वीकार तर तुला जगू देतो. या आव्हानाला कसं सामोरं जायचंय. तेव्हा ती 8व्या शतकामध्ये निर्माण झालेली शेवटची स्मृती, तिचं नाव आहे देवल स्मृती. देवल स्मृतीमध्ये जो अशा प्रकारे इच्छेविरुद्ध सक्तीने बाटलाय त्याला पुन्हा वैदिक किंवा हिंदू व्यवस्थेमध्ये घेण्याचे एक संस्कार सांगण्यात आलेले. तो सांगण्यात आलेला की तू ठीक आहे, शुद्धीकरण असं त्याला असलेला शब्द आहे. पुढे कुठेतरी ती प्रक्रिया, नंतरची सततची आक्रमणं, होणारी उद्ध्वस्तता, त्यामध्ये सगळं जपणंच मुळात अवघड होत गेलं. मला त्या मध्ययुगाचा जेवढा अभ्यास करेल तेवढं उलट वाटतं की आपण जगलो कसे हीच आश्चर्याची गोष्ट आहे. की पाय रोवून ह्या संस्कृतीची पाळंमुळं इतकी सखोल की एवढी उद्ध्वस्तता आहे, राजसत्ता विरुद्ध आहे, ती कत्तली करते, ती मंदिरं तोडते, असाच सगळा इथे टिकले कसे, जगले कसे, प्रतिकार सातत्याने चालू सुद्धा कसा राहिला. आणि तो दर प्रतिकारात कोणीही विसरलेला नाही. राजपूत विसरलेले नाहीत, विजयनगरचं साम्राज्य विसरलेलं नाही, शिवाजी महाराजांपासून मार्गदर्शन काम घेऊन करून मराठे विसरलेले नाहीत आणि पुढे शिखांचा मोठा पराक्रमाचा इतिहास उभा राहतो हे विसरलेले नाहीत. भारतीय संस्कृती काय आणि तिचं जतन करायचं म्हणजे आपल्याला नेमकं कशाचं जतन करायचंय. म्हणून शिवाजी महाराजांनी राज्य व्यवहार कोश पण निर्माण केला. म्हणून शिवाजी महाराजांची मुद्रा संस्कृतमध्ये आहे. मुद्रा भद्राय राजते प्रतिपद चंद्र लेखेव वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सूनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. हे लक्षपूर्वक मराठ्यांची मुद्रा. संभाजी महाराजांची सुद्धा ही संस्कृतमध्येच आहे. संभाजी महाराजांनी तर संस्कृतमध्ये काव्य सुद्धा केलेलं आहे. भारताला भान आहे की भारताचं भारत पण नेमकं कशात आहे आणि जपून जर ठेवायचं तर शाश्वत भाग कोणता आणि बदलत्या काळानुसार बदलायचं तर कोणते बदल स्वीकारायचे. समर्थ रामदासांच्या भाषेत सांगायचं तर उत्कट भव्यतेची घ्यावे, मिळमिळीता भोग्याची टाकून द्यावे. त्यातलं उत्कट भव्य म्हणजे आमच्या संस्कृतीचा शाश्वत असा घटक कोणता आणि जो काळानुसार बदलेल तर आता बदलूयात, तो कालबाह्य झालेला आहे तर तो आपण तो टाकून देऊयात असा सुद्धा कोणता, हे बरोबर कळलेलं आहे. त्याची संस्कृतीच्या रचनेतच व्यवस्था आहे. म्हणून आहे की श्रुती शाश्वत, पण स्मृती काळानुसार बदलतील तेव्हा आधुनिकतेचं नेहमीच स्वागत आहे. म्हणून समाज परिवर्तनाला इथे विरोध नाही. फुले शाहू आंबेडकरांना या समाजामध्ये सोसावं लागलं, दुःख सोसावं लागलं. पण जगाचा इतिहास पाहिला तर अनेक ठिकाणी समाज परिवर्तन किंवा सुधारण्याची भाषा करणाऱ्यांना खांबाला बांधून जाळूनच टाकलेलं आहे किंवा 16वरच लटकावून टाकलेलं आहे किंवा कत्तलीच त्यांच्या केलेल्या आहेत. ती भारताची नाही परंपरा. कारण हे भारतीय मनाला हे कळलेलंच आहे की शाश्वत भाग ठेवून आपण काळानुसार बदलूयात ना, तर बदलाचं स्वागत आहे त्याच्यात. मग मला म्हणायचं की जर आपल्याला नम्रता बाळगूनच, पण जर आपल्याला म्हणायचं असेल की आपल्यापाशी पण आहे ना बुद्धी आणि संस्कृतीचं काम आहे की स्वतंत्र बुद्धी वापर,
नुसतंच काहीतरी डॉगमॅटिक म्हणजे पुस्तकांमध्ये लिहिलेलं तेवढंच पाठांतर करून ठेवलं आणि मी आंधळेपणाने झापडं लावून तेवढंच चालणार आहे, तर मग तू नाही आहे बरोबर रस्त्यावरच. तर नम्रतेने मी म्हणतोय की जहां तक मेरे बस में है, मला 3 सूत्रांची भर घालायची असं सांगतो. दावा मोठा आहे म्हणून नम्रतेने म्हणतो. आपण एक कार्यकर्ता आहोत, आपल्या परीने जमणारं काम करायचं. ह्या बदलत्या काळानुसारचे अनेक बदल, पण जशी ही 3 मातृदेवोभव, पितृदेवोभव, आचार्य देवोभव ही सूत्र आहेत, तशी 3 सूत्रांची बदलत्या काळानुसार सुद्धा भर घालायची. ते पण यापुढचे मंत्र ठरायला पाहिजेत. मला हे म्हणायचं आहे की ती 3ही सूत्रांचं बीज रूपाने आपल्या मूळ रचनेत आहे, पण त्याला दरवेळी असं एक ठळक रूप देता यावं लागतं. उदाहरणार्थ, राज्यघटनेच्या कलम 19 मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि नंतर 1982 मध्ये सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिला. त्यात म्हटलं की एकदा घटनेच्या कलम 19 मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचा अर्थच आहे माहितीचा हक्क हा मूलभूत हक्क आहे. असा केस लॉ सुप्रीम कोर्टाने केला आणि तसा केलेला असून प्रत्यक्ष राईट टू इन्फॉर्मेशन या कायद्याची गरज पडली माहिती, तो फायनली ऑक्टोबर 2005 मध्ये झाला. हे जसं आधुनिक काळातलं आहे तसंच संस्कृतीच्या मला समजणाऱ्या मूळ रचनेमध्ये ही 3 सूत्र आहेतच, पण तिला बदलत्या काळानुसार ठळकपणे केस लॉ किंवा आता केलेला संमत केलेला कायदा असं सूत्र म्हणायला पाहिजे. हे जमणार असेल तर मला 3 म्हणायचं. एक आहे अपत्य देवोभव, म्हणजे मातृपितृ देवोभव आहेच बरोबर, पण आई वडील ईश्वर आहेत. घरामध्ये जन्म घेणारं प्रत्येक अपत्य पण ईश्वर आहे. आणि ते मी अपत्य हे विचारपूर्वक म्हणतोय. ते मला थोडंसं जेवढं व्याकरण समजतं त्यावर मी हे केलंय, ते विचारपूर्वक केलंय की मी पुत्र देवोभव नाही म्हणतो. कन्येच्या जन्माचं पण स्वागत पाहिजे. ही आज देशाने शिकण्याची गोष्ट आहे. आम्हाला सगळे मुलं हवी जन्माला. सगळ्यांच्या मुलांचा जन्म झाला तर पुढे संस्कृतीचं सातत्य टिकणार आहे का साहजिक तरीच बहुधा सोडवायला पाहिजे प्रश्न. त्याला सुप्रीम कोर्ट मदत करताय तो सोडवायला. तो म्हणजे इंडियन पिनल कोडचं सेक्शन 377, म्हणजे समलिंगी संबंध हे यापुढे गुन्हा मानायचा नाही असं फार दूरदृष्टी बाळगून सुप्रीम कोर्टाने आधीच सांगितलं. कारण सगळ्या घरांमध्ये पुरुषच हवे असले मुलं तर याच्याशिवाय पर्यायच उरणार नाही. पण मुलीचं स्वागत पाहिजे. ती मुलगी समानही पाहिजे. ती मुलगी बेटी घर की लक्ष्मी, ती भाग्याची पेटी. बेटी मुलीच्या जन्माचं स्वागत पाहिजे. तेव्हा अपत्य देवोभव माझं म्हणणं हे बीज मला दिसतं संस्कृतीच्या रचनेत. कारण आपली आपोआप सुद्धा संकल्पना आहे की घरात रांगणारं बाळ हा माझ्या घरातला कृष्ण आहे. स्त्री असो किंवा पुरुष असो, पण हा माझ्या घरातला कृष्ण आहे. सणासुदीला कन्येच्या पूजनाचा उत्सव आहे आपल्या रचनेमध्ये, की तिथे आदराने कन्येच्या जन्माचं स्वागत आहे, कन्येचा आदर आहे आणि कन्येचं पूजन आहे. तिथे आपण विसरतो या अनेक गोष्टी. तेव्हा त्या पुत्र देवोभव, अपत्य देवोभव असं मला दुसरं सूत्र म्हणायचं आहे. विद्यार्थी देवोभव सुद्धा. की आचार्य देवोभव आहे ना, मान्य आहे, पण तासाला माझ्यासमोर बसतात ती मुलं मुली पण ईश्वराचीच रूप आहेत. तास चालू असताना जर मला विठ्ठल भेटायला आला तर पुंडलिकाला साक्षी ठेवून मी पण विठ्ठलासमोर एक वीट टाकणार आणि सांगणार हे माझ्यासमोर विठ्ठलच बसलेले आहेत, तुला मी तास संपला की भेटतो, तिथे उभा राहतो. तेव्हा हे विद्यार्थी देवोभव की ते पण मी शिकवतो हे ईश्वरीच कार्य आहे. आणि माझ्यासमोर जी बसलेली ती ह्या विठ्ठल रुक्मिणी, म्हणजे पुन्हा विठ्ठल म्हणजे पुरुष या अर्थाने नाही. तेव्हा शिक्षण पद्धतीतलं सुद्धा सूत्र मग मला तर म्हणायचं सायकोलॉजीतला शब्द वापरायचा तर कॉन्व्हर्जंट ॲटिट्यूड असा शब्द आहे, की मेळ खाणारे ॲटिट्यूड्स पाहिजे. मुलांनी मातृ आणि पितृदेवोभव असं म्हणलं पाहिजे आणि तसं जगलं पाहिजे. मातृ आणि पितृदेवांनी सध्या लक्षात ठेवले की माझ्या घरात जन्माला आलेलं बाळ हे ईश्वराचंच रूप आहे. तसं विद्यार्थ्यांनी शिकायला जाताना आचार्य देवोभव म्हणलंच पाहिजे, पण आचार्याची पण जबाबदारी बनते की ज्याला देवोभव म्हणावा असा वाघ. आचार्य जर तंबाखू म्हणत असेल, आचार्य जर विद्यार्थ्याला पैसे देऊन रस्त्याच्या पलीकडे सिगरेटचे टपरी आहे त्याच्याकडनं चारमिनार घेऊन ये रे म्हणून सांगत असेल, आचार्य आपल्या पत्नीला घरात मारहाण करत असेल किंवा तुच्छतेने वागत असेल,
आचार्य जर जातीपाती पाळत असेल तो काय शिकवणार आहे मुलांना? मला कळलेली भारतीय शिक्षण पद्धती हे सूत्रच सांगते की मुलं, आणि त्यातही विशेषतः वाढत्या म्हणजे किमान वयवर्ष 16 पर्यंत शिक्षक काय बोलतो हेतून नाही शिकत, तो कसा वागतो हेतून शिकतात. म्हणून आमच्या शिक्षण पद्धतीतलं मला जाणवणारं मूळ सूत्र आहे, किती विलक्षण रम्य पहा की शिष्य शिकायला आला तर शिक्षण सुरू करताना गुरु त्याची परीक्षा घेणार. पण 12 असो किंवा 18 वर्षांचं शिक्षण पूर्ण आता विद्यार्थी त्याच्या जीवनामध्ये जाणार आहे परत, तर एक संस्कार आहे की ज्यामध्ये गुरु आता आपल्या विद्यार्थ्यांना सांगतो. त्या 2 प्रचंड अर्थपूर्ण ओळी आहेत. यानी अस्माकं सुचरितानि तानि त्वयोपास्यानि नो इतरानि यानी अनवद्यानि कर्माणि तानि त्वया सेवितव्यानि नो इतरानि. आता शिक्षण पूर्ण करून व्यवहारिक जीवनामध्ये परत जाणाऱ्या विद्यार्थ्याला गुरु सांगतोय की आमची जी सुचरितानी म्हणजे चांगलं वागणं असेल त्याचं तू अनुकरण कर. तानि त्वयोपास्यानि, तू माझं जे चांगलं वागणं गेली 12 किंवा 18 वर्ष तू मला पाहिलंस, मला दिसते गुरुनी यात आपल्या माणूसपणाची दिलेली मान्यता आहे की तू मला पाहिलंस वाढत्या वयात आलास तेव्हा लहान होतास, पण तू मला पाहिलंस. तुलाही कदाचित काही वेळा माझं वागणं बरोबर वाटलं असेल, चूक वाटलं असेल, काही वेळा माझं चुकलेलं पण असू शकेल. म्हणून गुरु आता सांगतोय शिष्याला की यानी अस्माकम, आमची सुचरितानी, जी चांगलं योग्य ते तू तानी त्वयोपास्यानी, तू त्याचीच उपासना कर. नो इतरांनी, दुसरे नो इतरांनी मध्ये लपलेलं आहे की माझ्याकडनं जर काही चुकलेलं असेल तर तू त्याचं अनुकरण नको करूस. यानी अनवद्यानी कर्माणी, ज्याचं अनुसरण करावं, ज्याचं मागोमाग जावं असं जे माझं कर्म असेल त्याचं तू त्यानी त्वया तानी त्वयो त्वया सेवितव्यानी, म्हणजे तू त्याचंच सेवन कर. नो इतरांनी, ही जी मांडणी आहे हिच्यामध्ये मला विलक्षण मॅच्युरिटी दिसते. त्या मांडणीला मला वाटणारं आधुनिक रूप विद्यार्थी देवोभव सुद्धा आहे. आणि तिसरं मग मला म्हणायचं आहे नागरिक देवोभव, की लोक हेच त्या ईश्वराचं रूप आहे. आणि राजसत्ता ती आता आधुनिक लोकशाही, तेव्हा आमदार खासदार मंत्री वगैरे, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, कॅबिनेट आणि राज्यपाल आणि राष्ट्रपती, आपल्या घटनात्मक रचनेचे सर्वोच्च प्रमुख राष्ट्रपती, हे आणि त्यातली नोकरशाही सरकारी यंत्रणा, या सगळ्याचं बनायला पाहिजे. सूत्र मी डोळ्यासमोर स्वप्नच पाहतो की वेगवेगळ्या खात्यांची किंवा वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्सची जशी ब्रीद वाक्य आहेत. पोलीस खात्याचं आहे खल निग्रहणाय सद्रक्षणाय खल निग्रहणाय च, म्हणजे सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांचा निपात करायला. आपल्याला अनेकदा माहिती आहे का, मला कल्पना नाही आहे, आपल्या न्यायव्यवस्थेचं ब्रीद वाक्य आहे. न्यायव्यवस्थेचं ब्रीद वाक्य आहे यतो धर्मस्ततो जया. आणि थँक सेक्युलर गॉड की या वाक्याला कोणी ऑब्जेक्शन नाही घेतलेलं आणि ते वाक्य तिथे आहे. सुप्रीम कोर्टाचं ब्रीद वाक्य. सुप्रीम कोर्ट जेव्हा असं बसतं, सुप्रीम कोर्टाची मागे निशाणी असते म्हणून आणि खाली असं अर्धगोल यतो धर्मस्ततो जया. ते धर्म या शब्दाचं ते आजच्या किंवा उद्याच्या वेळात मी वेळेचं गणित पाहून कसं बोलायचं असं ठरवेल. पण सुप्रीम कोर्टाचं ब्रीद वाक्य धर्म म्हणजे न्याय. तर विजय कोणाचा होऊ दे, एक तर सत्यमेव जयते हे आपलं उपनिषदातलं वाक्य. अगेन थँक सेक्युलर गॉड की आधुनिक काळामध्ये आपण ते भारत देशाचं ब्रीद वाक्य म्हणून स्वीकारलं. ते आधुनिक भारताचं सुद्धा राष्ट्र म्हणून ब्रीद वाक्य सत्यमेव जयते हे आहे. त्या सुप्रीम कोर्टाचं मग ब्रीद वाक्य यतो धर्मस्ततो जया. तसं मला वाटत आलं, त्याला मी स्वप्न म्हणतोय की सरकारी यंत्रणेचं ब्रीद वाक्य बनायला पाहिजे. ते सगळ्या कार्यालयांच्या बाहेर एक छान असं आर्टवर्क करून लावून ठेवलेलं असं चित्र पाहिजे. नागरिक देवोभव, की तुझ्या समोर येणारा प्रत्येक नागरिक हे त्या ईश्वराचं रूप आहे. आधुनिक राज्यघटनेने त्याला दिलेला अर्थ आहे वी द पीपल. आपल्या राज्यघटनेची प्रिॲम्बल सरनामा तो म्हणतो की लोक सार्वभौम आहेत. आणि या कृत्याबद्दल मी घटना समितीचा वैयक्तिक पण कृतज्ञ असतो. या राष्ट्राचं सार्वभौमत्व आपल्या घटना समितीने कोणा व्यक्तीच्या हातात नाही ठेवलं किंवा कोणा विधिमंडळ, कार्यकारी मंडळ किंवा न्यायपालिका यांच्या हातात नाही ठेवलं, लोकांच्या हातात ठेवलं. सॉव्हरेनिटी, सार्वभौमत्वाचा साधा सरळ सोपा अर्थ आहे की हे राष्ट्र म्हणजेच ही संस्कृती नावाची जी प्रॉपर्टी आहे, संपत्ती, तिचे मालक कोण? घटना समितीने उत्तर मांडलं जनता, लोक.
बसणाऱ्या प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की तुझ्या समोर जो येतो तो दादा असू द्यात, ती आत्याबाई, ताई, अक्काबाई असू द्यात, ती नऊवारी लुगड्यातली फाटकं लुगडं नेसलेली असू द्यात, तो दाढीचे खुंट वाढलेला, केस विटकटलेला शेतकरी दादा असू द्या, किंवा तथाकथित कोणतरी बडा असू द्या, सार्वभौम तो आहे, तू सेवक आहेस. ह्याचं पावला पावलाला भान. तर जर हा संस्कार सगळ्या सरकारी यंत्रणेवरच झाला, नागरिक देवोभव, शिकताना, अभ्यास करताना, मसुरीच्या प्रशिक्षणामध्ये आणि नंतर रोजचं प्रशासन सुद्धा चालवताना, मी म्हणालो की ते सूत्र पुन्हा मला कळलेल्या भारतीय संस्कृतीच्या मूळ रचनेत दिसतच. आधुनिक काळात आपल्याला ते अनेक तऱ्हांनी सांगितलं नाही जात. राज्यशास्त्र, पॉलिटिकल सायन्समध्ये भारतामध्येही काही राज्यशास्त्राचा विचार मांडणारे आणि प्रचंड मोठा सखोल मानणारे होऊन गेले, असं आपल्या सिलेबसमध्ये असतच नाही. अभ्यासक्रमांच्या मध्ये राज्यशास्त्र प्लेटोपासून चालू होतं, आणि झाला तर तोंडी लावायला कुठेतरी चाणक्याचा उल्लेख होता. तो चाणक्य अर्थशास्त्र लिहिताना सांगतोय की तो मांडतोय ते नवीन नाही, आधीच्या 33 पंडितांनी जे मांडलं त्याच्या आधारे ती नावं दिलीत त्यांनी 33 अर्थशास्त्रामध्ये. तो सांगतो यांचं सगळ्यांचं मी एकत्र म्हणजे सिंथेसिस करून हे मी मांडतोय. ते चाणक्याचं अर्थशास्त्र आपण 1907 पर्यंत विसरलो, हरवलेलंच होतं. त्याची एक प्रत कुठेतरी अशी ट्रंकेमध्ये गंजलेली सापडली. ती ज्याला सापडली त्याला शहाणपण होतं. त्यांनी लोकमान्य टिळकांना पण संपर्क केला आणि त्याच्याद्वारे सगळं काय मग कळलं की अरे चाणक्याचं अर्थशास्त्र आहे. भारताची स्वतःची राज्यशास्त्राची सुद्धा एक प्रचंड समृद्ध परंपरा आहे ना, ती पण वेदांपासूनही चालू होते. ती बौद्ध विचारात पण आहे. वेद असो किंवा बुद्ध स्वतः आणि बौद्ध विचार, एकतर आपण एवढंच वाचतो की बुद्ध शाक्य कुलातला आणि वडील राजा शुद्धोधन हे कपिलवस्तू त्यांची राजधानी आणि तिथले राजा होते. ते नीट लक्षात न दिल्यामुळे पण हे निसटतं आपल्या डोक्यातनं की शाक्य कुल हे लोकशाहीवर चालणारं कुल होतं. आणि राजा शुद्धोधन म्हणजे ते परंपरागत नव्हतं, निवडणूक व्हायची, मतदानाची पद्धत होती, आणि त्याशी त्या काळातला जो विशिष्ट प्रकारचा कागद त्याच्यावर कोणाला निवडून द्यायचं आहे त्यांनी मांडायचं, अशी गुंडाळी करायची आणि ती टाकायची. आणि नंतर त्या गुंडाळ्या गावातले पंच मोजणार आणि मग सांगणार की आता हा राजा शुद्धोधन हा घराणेशाही म्हणून राजा नाहीये, तो शाक्य कुलाने निवडून दिलेला राजा आहे. लोकशाहीची सुद्धा आद्य सूत्र ही त्या बुद्धाच्या शाक्य कुलापासनं ते चोल घराणं दक्षिणेतलं चोल साम्राज्य, त्याचा इतिहास, तमिळ इतिहास इसवी सन पूर्व 3, 4, 5व्या शतकापासून, त्याचं नाव संगम कालखंड, संगम एज, ते इसवी सन 1100 म्हणजे राजेंद्र चोल आणि राजराज चोल हे मानलं जातं वैभव संपन्न काळ. भारतावर गझनीच्या मोहम्मदाची आक्रमणं उत्तरेला होत होती तेव्हा दक्षिणेला चोल साम्राज्य त्याच्या चरमसीमेला होतं, कारण तो समकालीन आहे. राजेंद्र चोल आणि राजराज चोल हे हा 1500 वर्षाच्या इतिहासात दिसतं की चोल राज्य व्यवस्थेमध्ये गाव पातळीला लोकशाही होती आणि ती प्राचीन ग्रीक लोकशाहीपेक्षा जास्ती प्रगत होती. याचं कारण गावातला प्रत्येक 21 वर्षाच्या पुढचा माणूस मतदार होता, प्रत्येक. आणि निवडणुकीची पद्धत होती, गावांना स्वायत्तता होती, राजाचं नियंत्रण नव्हतं गावावर. गावामध्ये जी निवडणूक 5 वर्षांनी व्हायची ती निवडणुकीची पद्धत होती. ती पण किती नॉव्हेल, किती वेगळ्या प्रकारचे पहा. तिथे पक्ष प्रकार नाही, उमेदवार सुद्धा नाही, त्यामुळे ताईमाई अक्का माझ्यावर मारा शिक्का म्हणून प्रचार सुद्धा नाही. गाव एकत्र जमणार आणि गाव सांगणार की आमची इच्छा आहे की आता पुढची 5 वर्ष हे 5 जण निवडायचे, म्हणजे पंच म्हणून हे 5 जण निवडायचे, आणि त्याच्या अटी ठरलेल्या होत्या. आणि मग त्यावर जर दिसून आलं की गावातले 3 किंवा 4 नावं पुढे येत आहेत, मग मतदान व्हायचं की ठीक आहे आता मग प्रत्येक जण गुप्त मतदान करा, ते मोजू आणि त्यातनं पुढे. उमेदवार हा प्रकार नाही, प्रचार हा पण प्रकार नाही, निवडणूक नाहीच, म्हणजे प्रचार हा प्रकार किती वेगळा आहे पहा. मला वाटलं की याला आधुनिक विचार करूनही की जी गांधीजींच्या पण संकल्पनेतलं ग्रामस्वराज्य आणि तळागाळातली लोकशाही की जिथे थेट सहभाग आहे. आजची आपली लोकशाही आहे इनडायरेक्ट डेमोक्रेसी, अप्रत्यक्ष आहे. आपण आपले उमेदवार निवडून पाठवतो, पुढे देशाचा कारभार ते चालवतात. आपण थेट रोजचा कारभार आपण नाही चालवत. आजच्या घटनात्मक व्यवस्थेमध्ये तशी व्यवस्थाच नाही. जास्तीत जास्त म्हणता येईल 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीनंतर ग्रामसभा आणि ग्रामसभेला अधिक अधिकार आले, पण आजचं सत्य हे की तिला काय खरा अर्थ नाहीये. त्यामुळे कागदावर होते, सह्या नुसत्या घेतल्या जातात,
खऱ्या अर्थाने गावं प्रबळ आहेत, त्यांच्या आर्थिक उत्पन्नाची पण साधन आहेत, असं आजचं चित्र नाही. ते बुद्धाच्या शाक्य कुलापासून चोल पॉलिटी, चोल राज्य शासनाच्या व्यवस्थेपर्यंत होतं. यामध्ये लोकांनी ज्यांची नावं द्यायची, लोकांनी द्यायच्या, उमेदवार हा प्रकार नाही, लोकांनी द्यायची, तिच्या पण अटी होत्या की कोणाला निवडून द्यायचं. उदाहरणार्थ तो किमान 35 वर्षाचा पाहिजे, किमान 10 वर्ष निस्वार्थपणे समाजाची त्यांनी काहीतरी सेवा केलेली असं ट्रॅक रेकॉर्ड पाहिजे त्याचं, चारित्र्याने स्वच्छ आणि शुद्ध पाहिजे, आणि कुठल्याही केसेस त्याच्यावर असता कामा नये. हे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट वर्षच आहे. हे चोल पॉलिटीमधलं हे सूत्र होतं, ते आमच्याकडे होतं ना. वेदांपासून शिवाजी महाराजांपर्यंत राजसत्तेला कायम सांगण्यात आलेलं आहे की प्रजा सगळी समान, आणि तू प्रजेचा सांभाळ कसा करायचा आहेस, तुझ्या स्वतःच्या मुलांना जसा सांभाळशील तसा करायचा आहेस. त्या प्रजेला तिच्या इच्छेने ज्या मार्गाने ईश्वरापर्यंत जायचंय तिला जाता आलं पाहिजे, तिला म्हणायचंय ईश्वर नाहीच आहे तरी तिला परवानगी असायला पाहिजे, अशी राज्यव्यवस्था चालवणं तुझं काम. वेदांपासून प्रभू श्रीरामांना आता त्यांचा राज्याभिषेक व्हायचा आहे, तर वसिष्ठ सगळं तू राज्य शासन कसं चालव असा अप्रतिम ग्रंथ म्हणजे योग वसिष्ठ आहे की ज्याचा अभ्यास होतच नाही. तो असा ठोकळा आता आधुनिक मांडायचा तसा मोठा ठोकळा होईल. वसिष्ठ प्रभू श्रीरामाला सांगतात की तू राजा होणार तर राज्यकारभार कसा चालव. भारतीय मनावर रुजलेली रामराज्य ही संकल्पना, आणि रामराज्य म्हणजे ते न्यायाचं राज्य, नीतीचं राज्य, समतेचं राज्य. इथे लोक सुखी असतील आणि लोकांच्या सुखाकरता राजा काम करत असेल अशी शासन व्यवस्था हा योग वसिष्ठाचा काळ आहे. महाभारतामध्ये सुद्धा इच्छामरणी असलेले भीष्म शांती पर्वामध्ये आता पांडवांचा विजय होणार आणि युधिष्ठिराचा भारतवर्षाचा चक्रवर्ती सम्राट म्हणून होईल, राजसूय यज्ञ आणि राज्याभिषेक, आता तू राज्यकारभार कसा कर ते भीष्म समजावून सांगतात. तो पॉलिटिकल सायन्स राज्यशास्त्रामधला अप्रतिम धडा आहे, अप्रतिम नमुना आहे की तू कारभार कसा चालवता. त्यामध्ये दिलेला कायमचा संदेश आहे की राजसत्ताधारी वर्गाला वैयक्तिक सुख नाही. समर्थ रामदासांनी वापरलेला शब्द आहे उपभोग शून्य स्वामी, की राजा आणि राजसत्ता काय असते की तू आहेस तिथे पण तू मालक नाहीस त्याचा, तू त्याचा उपभोग घेण्याकरता तिथे बसले, स्वामी आहेस, तू ते चालवायचं आहेस पण तू उपभोग शून्य स्वामी. गांधीजी त्या संकल्पनेला आधुनिक रूप देतात. ट्रस्टीशिपची संकल्पना आहे की मी ट्रस्टी आहे, मी विश्वस्त आहे, मी मालक नाही आहे त्याचा, मी लोकांच्या हितासाठी हे सर्व चालवायचे. त्याचं 2 ओळीत सांगायचं असेल तर दी बेस्ट वर्णन चाणक्याच्या अर्थशास्त्रातल्या एका श्लोकात येतं. प्रजा सुखे सुखम राज्ञः प्रजा हिते च हितम नात्मप्रियम राज्ञः. मी 4था चरण विसरतो त्याबद्दल मी दिलगीर आहे. 4था चरण मी जरा कायम विसरतो, पण राजाला स्वतःचं काही सुख नाही असा अर्थाचा आहे तो 4था चरण. प्रजा सुखे सुखम राज्ञः, जे प्रजेचं सुख आहे ते राजाचं सुख आहे. प्रजा हिते च हितम, जे प्रजेचं हित आहे ते राजाचं हित आहे, तुला वेगळं हित नाही. नात्मप्रियम राज्ञः, राजाला स्वतःचं लाडकं माझं आवडतं वगैरे असं काही त्याचं नाही असा राजा, म्हणजे असं राजसत्तेचं. आता लोकशाही आहे पण त्या लोकशाहीतले लोकप्रतिनिधी असू द्या किंवा सरकारी अधिकारी कर्मचारी असू द्या, त्यांनी हे 2 ओळी समोर ठेवूनच नागरिक देवो भव सूत्र बाळगून जगायला पाहिजे. अशी आमची जी पॉलिटिकल सायन्सची समृद्ध परंपरा ती पण आधुनिक काळामध्ये आपल्यापर्यंत सांगितली जात नाही. व्यासमुनींचा श्लोक आहे आणि आधुनिक काळातलं सगळं राज्यशास्त्र प्लेटोपासून आपण म्हणूयात माओपर्यंत किंवा हॅरल्ड लास्की, ग्रामची, फुको, डेरिडा हे सगळे आधुनिक विचारवंत राज्यशास्त्र किंवा समाजशास्त्रामधले सगळ्यांनी मानवी समाज व्यवस्थेचा अभ्यास करून त्यातली राज्य व्यवस्थेचा अभ्यास करून मांडलेलं आहे कायम की अंतिम स्वप्न काय तर शासन संस्थेची गरजच उरणार नाही अशी समाज व्यवस्था पाहिजे. समाज कसा जगायला पाहिजे तर कार्ल मार्क्सनी सुद्धा सगळा मार्क्सवाद मांडताना अंतिम मांडलेलं स्वप्न आहे द स्टेट शॅल विदर अवे. द स्टेट कॅपिटल एस, शासन संस्था. कारण मार्क्स म्हणतो की माणसाकडून होणाऱ्या माणसाच्या शोषणाचं मूळच कोणातरी एकाच्या हातात कोणातरी दुसऱ्याच्या जीवनावरची सत्ता आहे. ती एकदा आली पॉवर करप्ट्स आणि ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्यूट. ही लाईन जाते किंवा अशी नकोच ना.
समाजाचं असं चित्र की जिथे अशी शासन नावाची संस्थाच नाहीये, विसर्जित झालेली, विसर्जित. हे स्वप्न गांधीजींनी पण म्हणलंय. गांधीजी सांगतात की सगळ्या राज्यकर्त्या वर्गाने लक्षात काय ठेवा, आधुनिक काळामध्ये गांधीजींनी सांगितलेला पहिला मुद्दा आहे की समाजाच्या शिडीवरचा शेवटचा माणूस डोळ्यासमोर आहे. तू जे करायला निघालायस त्याने त्या शेवटच्या माणसाच्या जीवनात चांगले बदल होणार आहेत का? आता गांधीजींनी विचारपूर्वक वापरलेले शब्द आहेत. एक म्हणजे की त्या माणसाचा भौतिक, नैतिक आणि आत्मिक विकास होणार आहे का? म्हणजे गांधीजी विकासाच्या संकल्पनेत फक्त भौतिक विकास, फक्त GDP, त्याचं विषम वितरण आणि त्यामुळे दारिद्र्य वाढतं ही नाहीतच मांडताय संकल्पना. इतकंच नव्हे तर विकास, डेव्हलपमेंट, ग्रोथ, वाढ आणि विकास, ग्रोथ आणि डेव्हलपमेंट दोन्हीमध्ये गांधीजी म्हणतात की माणसाच्या नैतिक आणि आत्मिक विकासाला सुद्धा तितकंच किंवा काकणभर जास्ती महत्व आहे की जे शासन संस्थेचं पण काम आहे. म्हणून एक सूत्र, तू जे करायला निघालायस तर त्यातनं त्या माणसाचा भौतिक, नैतिक आणि आध्यात्मिक विकास होणार आहे का? माझ्या मते त्यापेक्षा जास्ती महत्वाची ओळ पुढची आहे. तिथे गांधीजी सांगतायत की अशी कृत्य की ज्यामुळे त्या व्यक्तीचं स्वतःच्या जीवनावरील नियंत्रण वाढेल. त्याच्यामध्ये मला निदान एक 500 पानी पुस्तक दिसतं. हे सांगतो मी तुम्हाला, जी किल्ली सांगून ठेवतायत ते की शासन संस्थेने कारभार कसा चालवायचा आहे, तर सत्तेचं केंद्रीकरण नका करू समाजवादाच्या नावाखाली. आणि काही झालं तरी त्याला लायसन्स पाहिजे, परमिट पाहिजे, NOC पाहिजे. काही झालं तरी मला कोणाकडे तरी मग तिथे पैसे चाल. त्यामुळे राजकीय पुढाऱ्यांच्याच हातात आहे सगळं, मंत्र्यांच्याच हातात आहे. ही नाहीये दिशा की वेदकाळापासून आधुनिक गांधीजींना समजल्यापर्यंत. गांधीजी सांगतायत की शासन संस्थेने सुद्धा निर्णय घेण्याची दिशा की ज्यामुळे त्या व्यक्तीचं स्वतःच्या जीवन, दुसऱ्या व्यवस्थेचं नियंत्रण कमी होऊन स्वतःचं नियंत्रण वाढेल अशी पावलं उचल ही व्यवस्था. हे गांधीजी सांगतात. बुद्धांनी सुद्धा, बुद्धाच्या गोष्टी आहेत, आनंद नावाच्या शिष्याशी झालेले संवाद आहेत. तर बुद्ध राजकीय व्यवस्थेबद्दल एकूण कमी बोलतो, पण बोलतो तेव्हा हे सांगतो की लोकांनी सांगितलं म्हणून राजा राजा आहे. म्हणजे बुद्ध राजा ईश्वराचा अवतार आहे आणि त्या ईश्वराला बिनशर्त शरण जाणे हे प्रजेचं काम आहे असं बुद्ध सांगत नाही. आधुनिक शब्द वापरायचा तर बुद्धाचा राजकीय विचार ही सोशल कॉन्ट्रॅक्ट थिअरी. की लोकांनी एकत्र येऊन सांगितलं की आमच्या सगळ्यांचा प्रतिपाळ करणे आणि कारभार तू चालव म्हणून आहे. पण बुद्ध राजसंस्थेला पण काम सांगतो की लोकांचं हित होईल असा तू कारभार सांगायचा. चाणक्याने सांगितलेले सूत्र आहे की लोका म्हणले म्हणून राजा राजा आहे. तर लोक ज्या दिवशी म्हणतील की आता हा राजा नाही, त्या दिवशी राजा पायउतार झाला पाहिजे. चाणक्य सांगतो की राजा जर बदफैली असेल, राजा जर प्रजेला लुटत असेल, राजा जर त्याची कर्तव्य नीट करत नसेल, राजा जर विषमता म्हणजे प्रजेला एकाला एक नाही दुसरा, तर त्या राजाचा मुर्दा पाडण्याचा पण अधिकार प्रजेला आहे असं चाणक्य सांगतो अर्थशास्त्रात. आणि या सगळ्या संकल्पनेचं एक मूळ रूप व्यासमुनींच्या एका भन्नाट श्लोकात दिसतं. पुन्हा सांगतो की त्या 2 ओळीच्या श्लोकात एक 500 पानाचं पुस्तक आहे राज्यशास्त्रावरचं. 2 ओळीच्या श्लोकांमध्ये न राज्यम नैव राजासी न दंड्यो न च दांडिकः धर्मे नैव ही प्रजा रक्षति स्म परस्परम असा श्लोक आहे. महाभारतात व्यासमुनी सांगतायत की एकूण मानवतेचं पुढचं स्वप्न काय आहे, कशी वाटचाल, समाज व्यवस्था, सोशल स्ट्रक्चर आणि पॉलिटिकल स्ट्रक्चर, राज्य व्यवस्थेचं. तर अशी व्यवस्था की जिथे न राज्यम, राज्य स्टेट कॅपिटलिस्ट, शासन नावाची संस्था, गरजच उरता कामा नये. न राज्यम नैव राजासी, त्यामुळे कोणी राजा तेव्हा ज्याच्या एकाच्या हातात अधिकार सोपवलेत म्हणून तो मस्ती करतोय तिथं. अधिकार पदावर पोचेपर्यंत ताईमाई अक्का माझ्यावर मारा शिक्का, अधिकारावर बसला की त्या ताईमाई अक्का सकट सगळ्यांना पायदळी चिरडणे पुढची 5 वर्ष. हे नाहीच आहे चित्र. द स्टेट शॅल विदर अवे. तेव्हा न राज्यम नैव राजासी न दंड्यो म्हणजे पिनल कोड, कायदा, की कोणीतरी असा कठोर कायदा सांगितलेला आहे. न च दांडिकः म्हणजे डिस्पेन्सर ऑफ जस्टिस. दांडिकः म्हणजे तो जो पिनल कोड, कायदा, राज्यघटना ती अंमलात कोण आणायची, ती जर एकदा करायची झाली तर कोणातरी अधिकार सोपवायला पाहिजेत ना, तिथे पाळताय का नाही पाळताय. तर अशी समाज व्यवस्था आणि राज्य शासन व्यवस्था की जिथे न दंड्यो न च दांडिकः. मग कोणालाही आपल्यालाही बसल्या जागी प्रश्न आले की मग समाजाचं चलनवलन कसं चालणार आहे. व्यासमुनींनी मांडलेलं उत्तर आहे धर्मे नैव ही प्रजा रक्षति स्म परस्परम. लोकच आपणहून काही समान नियम पाळून, धर्मे नैव ही, तो धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन अर्थाचा धर्म नाही.
तर लोकच पाळतील, लोक चारित्र्यवान असतील आणि ते एकमेकांच्या हितासाठी एकमेक एकत्र येऊन असे जगतील की जिथे दुसऱ्या कोणीतरी दंडुका घेऊन आपलं शोषण करण्याची गरज उरणार नाही. भारतीय संस्कृतीच्या विचारातला आजच्या तारखेला सर्वात मिसअंडरस्टूड जो शब्द समजलेलाच नाहीये तो शब्द धर्म आहे. त्यातनं अनेक तऱ्हांचे वाद आणि अनेक तऱ्हांचे गैरसमज पण उभे राहतात. तेव्हा कोणी म्हणतं की हिंदू धर्म हा धर्मच नाहीये, मग त्याला कोणीतरी दुसरं वाक्य जोडतं की ती एक जीवन पद्धती आहे. कोणी म्हणतं की धर्म हे ख्रिश्चन आणि इस्लाम, जुडायझम किंवा म्हणजे एब्राहमिक रिलिजन्स ते धर्म आहेत. कारण त्याला असं एक पोथी म्हणजे एक पुस्तक, त्याचा एक प्रेषित आणि त्याने एकच ईश्वर सांगितला, ज्याला मानायचंय त्यांनी तोच ईश्वर, त्याला त्यात सांगितलेलं तेच नाव, त्यांनी सांगितलेला जो प्रेषित आणि त्या प्रेषिताला त्या ईश्वराने जे पुस्तक सांगितलं तेच पुस्तक, ही जणू धर्माची व्याख्या असं समजून बोललं जातं की हिंदू असा काही धर्म नाहीच आहे. धर्म याला मुळे इंग्लिशमध्ये शब्दच नाही. लवकरच केव्हा ना केव्हा तरी इंग्लिश, फ्रेंच, जर्मन इत्यादी सर्वांना ओरिजिनल तसाच्या तसाच धर्म हा शब्द स्वीकारावा लागणार आहे. इंग्लिशमधल्या रिलिजनचा समानार्थी शब्द धर्म नाही आणि भारतातल्या धर्माचं इंग्लिश भाषांतर रिलिजन नाही. पाश्चात्य परंपरेमध्ये रिलिजन हा शब्द ज्या अर्थाने वापरला जातो त्याला आपल्या विचारातला, संस्कृतीतला शब्द आहे पंथ. पंथ की तो वेगवेगळा रस्ता येतो एक, आणि मग त्या पंथाचा ईश्वर आहे, त्या ईश्वराला काय नावाने बोलवायचं ते ठरलंय, त्याचा एक प्रेषित किंवा हे कोणीतरी त्याचा मूळ विचारवंत, आणि त्याला जो सत्याचा साक्षात्कार झाला त्याचं त्यांनी केलेलं संहितीकरण, तुम्हाला जर शब्द वापरायचा असेल की ते त्याला सत्याचा साक्षात्कार ईश्वराने दिला तर त्याचं संहितीकरण म्हणजे ते पुस्तक. याला भारतीय संस्कृतीचा शब्द पंथ आहे. आणि धर्म याला अनेक अर्थ आहेत, अनेक छटा आहेत, आणि एका वेळी नुसता धर्म शब्द उच्चारला तरी त्याच्यामध्ये हे सगळं येतं. धारणा धर्म मिथ्या हो, धर्मो धारयते प्रजा, म्हणजे जो व्यक्तीच्या आणि समाजाच्या जीवनाची धारणा करतो, उचलून धरतो, तोलून धरतो, संघटित करतो, त्याला धर्म म्हणतात. येन अभ्युदय निश्रेयस सिद्धी सधर्म, म्हणजे अभ्युदय म्हणजे भौतिक विकास, निश्रेयस म्हणजे आध्यात्मिक विकास. तर जो व्यक्तीच्या भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही विकासाची व्यवस्था करतो तो म्हणजे धर्म. आपल्या संस्कृतीमध्ये धर्म शब्दाचा अर्थ कर्तव्य हा पण येतो, ड्युटी. अमुक अमुक करणे हा माझा धर्म आहे. तुमचं तिकडे कितीही व्याख्यान चालू असलं आणि आम्ही सगळे सहनशक्तीपणाला लावून नीट ऐकत असलो तरी घरी माझं लहान मूल वाट पाहत आहे, त्याची मला व्यवस्था करायची, कारण त्या सगळ्यापेक्षा त्याची नीट काळजी बघणे हा माझा धर्म आहे. अंगावर पठाण ठोकतोय आणि संत एकनाथ जाऊन 108 वेळा आंघोळ करतायत, त्यांना विचारलं हसून तुम्ही कसं काय ते म्हणतायत, थुंकणे त्याचा धर्म आहे. अजिबात दोष न देता शांतपणे आंघोळ करणे हे माझा धर्म आहे. इतकंच काय, आपल्या ऋषीला साप नाग जरी चावला तरी तो ऋषी त्या नागाची पण नीट काळजी घेतो. आणि प्रश्न पडलेला शिष्य म्हणतो गुरुदेव हे कसं काय करताय, तो म्हणतो डंख करणे हा त्याचा धर्म आहे. सर्व जीवसृष्टीवर समानपणे वागणे आणि तिला प्रेम आणि करुणेने वागणे हा माझा धर्म आहे, हा धर्म आहे. गोध्राला जे काही झालं खरं खोटं त्याच्या चिकित्सेची ही जागा नाही, गोध्रा आणि त्यानंतर. पण गुजरातमध्ये दंगली उसळल्यावर अटलजी जाऊन सांगतात त्यावेळेच्या मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना, अपने राजधर्म का पालन करो. कारण राजाचा धर्म सर्व प्रजेला समान वागवणे हाच आहे. ती हिंदू असू द्यात किंवा मुस्लिम असू द्यात, ख्रिश्चन असू द्यात, दलित असू द्यात, सवर्ण असू द्यात, मराठी असू द्यात, अमराठी असू द्यात, कातडीने काळे गोरे असू द्यात, उंच किंवा बुटके असू द्यात, दात धारदार असू द्यात किंवा बचकन मशिनी पाय ठेवला लहानपणी असं असू द्यात, डोळे टपोरे असू द्यात किंवा पिचके असू द्यात, तुला सगळे समान. हेच आहे भारतीय सूत्र. तर राजाच्या धर्माचं सार्वजनिक जीवनात जे सांगितलं जात नाही कारण मीडिया ते काम करतोय, ते वाक्य मोदी त्यावेळेला म्हटले बैठकीत बसून, वही तो करने की कोशिश कर रहा हूं. बाकी पुढचा तो आत्ताचा विषय नाही, पण अपने राजधर्म का पालन करो ती धर्म ही संकल्पना आहे. धर्मामध्ये नीती तत्व पण येतात. धर्म म्हणजे न्याय हा पण येतो की हा काय धर्म झाला का, माझं चाक युद्धभूमीवर रुतलेलं आहे आणि हे कृष्णा तू अर्जुनाला सांगतोयस बाण चालव, हा काय धर्म झाला काय.
आणि सगळं माहिती असलेला आणि सगळा धर्माचा विचार कोळून प्यालेला चॅप्टर सम्राट ईश्वर श्रीकृष्ण अर्जुनाला त्यावेळेला सांगतो बाण चालव. कारण ज्या वेळेला कर्ण विचारतो की हा काय धर्म झाला का, श्रीकृष्ण आठवण करून देतो की भर दरबारात तू द्रौपदीचं वस्त्र फेडायला सांगितलंस दुर्योधन दुःशासनाला, तिला फरफटत ओढायला सांगितलंस, मांडी दाखवायला सांगितलीस दुर्योधनाला आणि ओरडत होतास, आनंदाने चित्कारत होतास, तेव्हा कुठे गेला होता राधा सुद्धा तुझा धर्म. असं एका मराठी कवितेमध्ये कृष्णाला माहितीये की तो राधा सुद्धा नाही आहे. कृष्णानेच कुंतीला भेटायला पाठवलेलं आहे, कर्ण दुबळा झाला पाहिजे उद्याच्या सत्याच्या विजयासाठी. पण युद्धाच्या मैदानामध्ये हा काय धर्म झाला का प्रश्न सुद्धा. आणि श्रीकृष्ण आठवण करून देतो धर्म कशाला म्हणायचं याची. त्यामधला धर्म म्हणजे न्याय आहे, किंवा अमुक करणे किंवा अमुक झालं म्हणजे अधर्म झाला. खरोखर स्त्रीच्या चारित्र्यावर कोणी वाट्याला गेला तो अधर्मच आहे, ते पाप आहे, अनिती आहे. या अर्थाने की तो धर्म. भारतीय विचारामध्ये त्या धर्म या शब्दाला असे बहुविध अनेक तऱ्हांचे अर्थ आहेत. त्याला इंग्लिश किंवा अन्य भाषांमध्ये शब्दच नाही. संस्कृतीच्या विचारात हा पॅरलल असाचा असा शब्द सर्वांनीच स्वीकारावा लागणार आहे. तो घेऊन आपला राजकीय विचार समृद्ध असतोच. मला प्रश्न पडतो, आपल्याला अनेकदा लक्षात सुद्धा येत नसावं कदाचित, आपण गणपतीमध्ये सुद्धा किंवा रोजची आरती झाल्यावर जी मंत्र पुष्पांजली म्हणतो, वेदातले मंत्र आहेत. ओम यज्ञेन यज्ञ मैजंत देव ही पुरुष सूक्ताची सुरुवात आहे. आणि त्यामध्ये आपण साम्राज्यम वैराज्यम पारमेष्ठम राज्यम महाराज्य महाधिपत्य मयंत हे जे सगळं म्हणतो, हे प्राचीन भारतामध्ये झालेले वेगवेगळ्या पॉलिटिकल फॉर्मचे प्रयोग आहेत. हे काय आहेत? हे साम्राज्यम वैराज्यम द्वैराज्यम राज्यम महाराज्यम हे सगळे वेगवेगळ्या पॉलिटिकल फॉर्म्सचे प्रयोग आहेत त्याचे. असं करत करत आपलं वेदकाळापासूनचं स्वप्न काय, तर पृथ्वी समुद्रपर्यंताया हा एकराट, म्हणजे या साऱ्या विश्वाचं एक राष्ट्र असो. म्हणजे भारताच्या भारतपणामध्येच विश्वबंधुत्व, हे सारं विश्व एक आहे, ते एकाच शक्तीपासून निर्माण झालेलं आहे. या सूत्राचा सुद्धा आविष्कार आणि परिपोष आपल्याला दिसतो तिथे माझ्या पहिल्या भागाच्या शेवटच्या, म्हणून आजच्या सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यापाशी मी पोहोचतो. ते म्हणजे अंतिमता जर कोणी म्हणलं की एक सगळ्यात महत्वाचं सूत्र सांग, त्यावर मला दिसते सगळ्या भारतीय विचारांची आणि संस्कृतीची हजारो वर्षांची रचना आहे. आणि आपण जोपर्यंत ते सूत्र या संस्कृतीला कळले आणि आपण त्या सूत्रांनुसार आधुनिक काळामध्ये पण चालू, तेवढं आपल्याला पण मरण नाही आणि नवे नवे उज्ज्वल आकार आपण शोधणारच आहोत. ते सूत्र आहे एकम सद विप्राहा बहुधा वदन्ति. आमच्या संस्कृतीच्या निर्मितीच्या आद्य काळात, पायाभरणीच्या काळात सुद्धा आम्हाला कळलेलं आहे की सत्य एकच आहे. एकम सत, सत्य या विश्वाचं मूळ स्वरूप एकच आहे. नुसतं ते एकच आहे हे आम्हाला कळलेलं असं नव्हे, तर या साऱ्या विश्वाचे बाहेरचे सगळे आविष्कार हे त्या मूळ एकानी धारण केलेले अनेकत्वाचे फक्त आविष्कार आहेत. ते आविष्कार वेगवेगळे दिसतात, ही माया आहे. मुळामध्ये ते सर्व एक आहे. एवढंच नाही तर ते तूच आहेस, तत्त्वमसी. आणि जीवन जगायचं म्हणजे अरे तू स्वतःला ओळख. आत्मज्ञान, नॉलेज ऑफ द सेल्फ, हे या सूत्रापाशी पोचतं. कारण हे सारं विश्व तुला जे दिसतंय, तुझ्या वाट्याला येणारे सुख असो किंवा दुःख असो, यश असो अपयश असो, आशा असो निराशा असो, जे आहे ते मूळ एकाच आहे. ते जाण. आणि कसं जाण? तुझ्या आत डोकावून पहा. आत्मज्ञानाची दिशा आहे. ज्ञानाचे सर्व रस्ते ते आत्मज्ञानाकडे जातात. म्हणून तत्त्वमसी, अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म आणि सर्वम खलु इदम ब्रह्म, ही मानली जातात चार महावाक्य. साऱ्या विश्वाच्या मुळाशी एकच एक चैतन्य आहे. तू जे आहेस ते त्याचाच आविष्कार आहे. तू जेवढा स्वतःला ओळखशील तेवढा तुला त्या चैतन्याचा साक्षात्कार होणार आहे. आणि मला हे 100% समजलेलं आहे की आधुनिकातलं आधुनिक विज्ञान सुद्धा हे आता सिद्ध करतं. भारतीय संस्कृती, तिचा सर्व अध्यात्म विचार आधुनिक काळामध्ये सुद्धा कसा विज्ञाननिष्ठ आहे, हा आपल्या उद्याच्या निरूपणाचा विषय. त्यासाठी